हॅलो एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण आता बघणार आहोत ट्रान्सक्रिप्शन. हेडिंग तुम्हाला दिसते, ट्रान्सक्रिप्शन बघणार. लास्ट लेक्चर पर्यंत आपण कव्हर केलंय सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे ना. वेल, डीएनए रेप्लिकेशन मध्ये तो एक छोटासा एक रिकॅप आपण त्याचा घेऊ. डीएनए रेप्लिकेशन आपण सांगितलंय की त्याच्यामध्ये दोनही डीएनएचे स्ट्रँड ऍक्ट ॲज टेम्पलेट स्ट्रँड, एक लिडिंग स्ट्रँड, लॅगिंग स्ट्रँड. का म्हटलं ते आपण डिस्क्रिप्शन त्याचा बघितलंय. वेल, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्सची आवश्यकता त्याच्यामध्ये होती. एन्झाईम्स आपण कुठले बघितले तर त्याला अनवाइंडिंग करणारे एन्झाईम्स, त्याला हेलिकेज एन्झाईम म्हटलो आपण. स्ट्रँड सेपरेट झालेल्या स्ट्रँडवरती जे टेन्शन क्रिएट होणार, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपले टोपोआयसोमरेस, सिंगल स्ट्रँडला आपल्याला स्टेबल ठेवण्यासाठी एसएसबीपी, नंतर प्रायमर तयार करण्यासाठी तुम्हाला आरएनए प्रायमेज एन्झाईम वॉज रिक्वायर्ड, देन लायगेजेस वेर रिक्वायर्ड टू फिल द गॅप. नंतर वेगवेगळे जे पॉलिमरेज एन्झाईम्स आहेत, वेल वेगवेगळे म्हटल्यापेक्षा काय म्हणू आपण, डीएनए पॉलिमरेज. जसं की बॅक्टेरियाच्या केसमध्ये डीएनए पॉलिमरेज 3 दॅट इज इसेन्शियल फॉर डीएनए रेप्लिकेशन, की तोच एक क्रुशियल रोल त्याच्यामध्ये प्ले करणार. मग आरएनए प्रायमर कसे डिसोशिएट करणार आपण त्या फ्रॅगमेंट्स पासून, ओकाजाकी फ्रॅगमेंट पासून, नंतर सिलिंग, त्याची प्रूफ रिडिंग, एव्हरीथिंग इन डिटेल वी हॅव सीन. आता जेव्हा ट्रान्सक्रिप्शन आपल्याला बघायचं तर डीएनए रेप्लिकेशनला त्याच्याशी रिलेट करावं लागेल. वाय? बिकॉज देर आर सो मेनी सिमिलरिटीज. डीएनए रेप्लिकेशन आपण त्याचे एक पॉइंट्स लिहून घेऊ. डीएनए रेप्लिकेशन मध्ये आपल्याला कशा कशाची आवश्यकता होती. डीएनए रेप्लिकेशन, वेल, डीएनए रेप्लिकेशनचा फर्स्ट आपण पॉइंट लिहू की डीएनए रेप्लिकेशन जे झालं, सपोज तुम्हाला माहिती आहे लेंथ ऑफ डीएनए. व्हॉट इज द लेंथ ऑफ डीएनए? इट इज 2.2 मीटर. कशी कॅल्क्युलेट केली आपण? पॅकेजिंग ऑफ डीएनएच्या वेळी आपण ते बघितलं की टोटल नंबर ऑफ बेस पेअर्स इनटू डिस्टन्स बिटवीन टू बेस पेअर, दॅट गिव्स यू द लेंथ ऑफ डीएनए. ठीक आहे. मग युकॅरियोटिक ह्युमन डीएनएची लेंथ 2.2 मीटर आहे आणि डायमेन्शन ऑफ न्यूक्लियस इज 10⁻⁶. तर त्याच्यामध्ये सुपर कॉइल्ड फॉर्म मध्ये दॅट डीएनए वॉज काय म्हणू आपण त्याला, कंडेन्स्ड. ठीक आहे. तर हा 2.2 मीटर लेंथचा डीएनए असेल. फॉर एक्झाम्पल दिस इज युअर डीएनए. याची लेंथ आता आपण सांगितली आहे, इट इज 2.2 मीटर. तर ह्या दोन स्टँड होते, तर 2 पासून 4 स्टँड तयार झाल्यात. म्हणजे ह्या पेरेंटल स्टँड आहेत आणि या स्टँड वरतीच असं बोलू आपण की त्यांचं कम्प्लीट रेप्लिकेशन झाल्यानंतर असा सीन आपल्याला दिसला. ऑलरेडी 2 असणाऱ्या आणि ह्या नवीन तयार झालेल्या 2. ऍक्च्युअल याच्यामध्ये 50% पॅरेंटल आहे, याच्यामध्ये 50% पॅरेंटल आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह त्याच्याचमुळे म्हटलं, सांगण्याचा मुद्दा हा की डीएनएचं रेप्लिकेशन इट टूक प्लेस थ्रू आउट द लेंथ ऑफ डीएनए. कम्प्लीट लेंथ मध्ये डीएनए हा रेप्लिकेट झाला. क्लिअर आहे? वेल, इथपर्यंत तुम्हाला समजलाय. तर डीएनए रेप्लिकेशन मध्ये फर्स्ट पॉइंट आपण लिहू की रेप्लिकेशन टेक्स प्लेस obviously DNA sir takes place throughout length of DNA, complete DNA हा डुप्लिकेट होणार. क्लिअर आहे? वेल, सेकंड पॉइंट आपण काय लिहिणार की याच्यामध्ये जो मेन एन्झाईम रिक्वायर्ड फॉर पॉलिमरायझेशन, जो त्याचं एक एक न्यूक्लियोटाइड आणून अटॅच करण्यासाठी आणि चेनचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी जो मेन एन्झाईम होता, दॅट मेन एन्झाईम वॉज डीएनए पॉलिमरेज. आता ऑब्वियस आहे की याच्यामध्ये टेम्पलेटेड डीएनए होता आणि त्या टेम्पलेट वरती नवीन तयार होणारी स्टँड सुद्धा डीएनएची होती. म्हणून त्याच एन्झाईमला आपण बोलू की मेन एन्झाईम वॉज डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. मी याला शॉर्ट मध्ये लिहितो, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. शॉर्ट मध्ये तुम्ही डीएनए पॉलिमरेज सुद्धा त्याला म्हणू शकता. क्लिअर आहे? थर्ड पॉइंट काय सांगता येईल आपल्याला डीएनए रेप्लिकेशनच्या वेळी आपण काय बघितलंय की जेव्हा डीएनए रेप्लिकेट झाला तर एक स्ट्रँड डिसकंटिन्युअस झाली, दुसरी कंटिन्युअस झाली. कंटिन्युअस असो किंवा डिसकंटिन्युअस असो, दोन्हीच्या वेळी वी रिक्वायर्ड आरएनए प्रायमर्स, की असे बेस सिक्वेन्सेस की एक एक न्यूक्लियोटाइड येऊन याला 3 प्राइम एंडला अटॅच होणार. कारण पॉलिमरेज, डीएनए पॉलिमरेज घ्या किंवा आरएनए पॉलिमरेज, यांची स्पेसिफिक प्रॉपर्टी काय की दे विल कॅटलाइज द सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड इन 5 to 3 प्राइम डायरेक्शन. म्हणजे नवीन जे स्ट्रँड तयार होणारी असेल इट विल ऑलवेज फॉलो दिस पॅटर्न 3 to 5 प्राइम डायरेक्शन. म्हणजेच याला आपण सांगितलं की आरएनए प्रायमर्स आर रिक्वायर्ड. क्लिअर आहे? आरएनए प्रायमर्स रिक्वायर्ड फॉर डीएनए रेप्लिकेशन. याच्यामध्ये सबस्ट्रेटचाही वापर झाला. कुठले सबस्ट्रेट वापरले गेले तर तुम्हाला माहिती आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स. ठीक आहे. म्हणजेच त्याला इन शॉर्ट मध्ये लिहू आपण इथे की सबस्ट्रेटचा जो वापर आपण केला तर त्याला आपण असं लिहिलं होतं डीएटीपी, DCTP, then DTTP
अँड डी काय झालं आपलं DGTP. हे काय झाले तर सबस्ट्रेट म्हणून डीएनए रेप्लिकेशन मध्ये आपण वापर केला होता. अजून डीएनए रेप्लिकेशन मध्ये आपण काय बघितलंय, कुठल्या अजून दुसऱ्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे का, याच्यामध्ये टेम्पलेट म्हणून कोण काम करतो, ऑब्व्हियसली डीएनएस करतोय, पण एक स्ट्रँड करेल की दोन, तर बोथ द स्ट्रँड्स ऍक्ट ॲज टेम्पलेट. मग याच्यामध्ये आपण लिहिलंय बोथ डीएनए स्ट्रँड्स ऍक्ट ॲज टेम्पलेट स्ट्रँड. ठीक आहे, टेम्पलेट स्ट्रँड. तर हे महत्वाचे मुद्दे आपले आपण डीएनए रेप्लिकेशन मध्ये बघितले. याच्याही पेक्षा अवांतर अजून मुद्दे आहेत, पण आपल्याला मेन याच्यामध्ये बघायचे सो दॅट ट्रान्स्क्रिप्शन आपल्याला समजण्यासाठी सोपं होईल. ठीक आहे, वेल आता मी हे रब करतोय, इकडे लिहू आपण ट्रान्स्क्रिप्शन. आता याला रिलेट करू डीएनए रेप्लिकेशन सोबत. तर इथे लिहितोय मी ट्रान्स्क्रिप्शन. पहिला पॉइंट आपण सांगितला होता की डीएनए रेप्लिकेशन टूक प्लेस ऑल अलोंग द लेंथ ऑफ डीएनए स्ट्रँड, डीएनए टेम्पलेट. परंतु ट्रान्सक्रिप्शन कसं होणार की एका पर्टिक्युलर सेगमेंट मध्ये होणार. फॉर एक्झाम्पल दिस इज अगेन युअर डीएनए, हा तुमचा डीएनए. तर डीएनएचं रेप्लिकेशन कंप्लीट झालं होतं, पण ट्रान्सक्रिप्शन तिथे होणार नाही. ट्रान्सक्रिप्शन एका पर्टिक्युलर सेगमेंट मध्ये होणार, इतक्या सेगमेंट मध्ये होणार. ठीक आहे, हा एक सेगमेंट असेल फॉर एक्झाम्पल, इकडे एक सेगमेंट असणार, इकडे एक सेगमेंट असणार. म्हणजे थ्रू आउट द लेंथ ट्रान्सक्रिप्शन होणार का, नाही. मीन्स पहिला पॉइंट लिहू आपण रेप्लिकेशन टेक्स प्लेस, इथे लिहू आपण ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए, इन पर्टिक्युलर सेगमेंट्स ऑफ डीएनए. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. क्लिअर ना, फक्त हे पॉइंट एकदा बघून घेऊ. सेकंड काय, डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज एन्झाइम वॉज रिक्वायर्ड. कोणाच्या केसमध्ये, तर डीएनए रेप्लिकेशनच्या ह्या केसमध्ये यू रिक्वायर्ड डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. ठीक आहे, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज का, कारण टेम्पलेट इज डीएनए ऑन विच द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग विल टेक प्लेस अँड द आरएनए पॉलिमरेज एन्झाइम विल बी रिक्वायर्ड. म्हणून आरएनएचं सिंथेसिस होतंय, म्हणून आरएनए पॉलिमरेज, म्हणून डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. क्लिअर आहे. नंतर आपण लिहिलंय की आरएनए प्रायमर्स रिक्वायर्ड. या केसमध्ये आपण लिहिणार आरएनए प्रायमर्स आर नॉट रिक्वायर्ड, किंवा शॉर्टकट मध्ये प्रायमर्स नॉट रिक्वायर्ड. ट्रान्सक्रिप्शन हे स्पेसिफिकली कुठल्या तरी पार्ट मध्ये सुरू होऊन जाणार, त्याला प्रायमर्सची वगैरे गरज पडणार नाही. नेक्स्ट पॉइंट काय होता, सबस्ट्रेट. आता इकडे जो सबस्ट्रेट आहे ट्रान्सक्रिप्शन मध्ये, तर सबस्ट्रेट यूज इज इधर एटीपी, युअर जीटीपी, सीटीपी और यूटीपी. आता इथे यू का म्हटलं आपण, कारण तुम्हाला माहिती आहे थायमिनच्या जागी बेस पेअरिंग जी होतीये, तर डीएनएच्या केसमध्ये बेस पेअरिंग ए आणि टी च्या मध्ये होणार, इतकंच आपण लक्षात घेऊ. आणि तोच जर आरएनए असेल तर बेस पेअरिंग विल टेक प्लेस इन बिटवीन ए अँड यू. म्हणजे थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल इन केस ऑफ आरएनए. बेसिस मध्ये तेही आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे की थायमिन हा आरएनए मध्ये प्रेझेंट नसतो, त्याच्या ऐवजी युरासिल प्रेझेंट असेल आणि ए हा टी सोबत पेअर करतो डबल हायड्रोजन बॉन्डनी. तर इथे आरएनएच्या केसमध्ये न्यूक्लियोटाइड तयार होताना ए विल पेअर विथ यू, राईट. वेल, तर सबस्ट्रेट हा झाला याचा, तिथे टीटी पण लिहिलं, आपण यूटीपी लिहिलंय. बोथ द स्ट्रँड्स ऍक्ट ॲज टेम्पलेट. याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन मध्ये सिंगल डीएनए स्ट्रँड, सिंगल म्हटल्यापेक्षा आपण बोलू वन डीएनए स्ट्रँड ऍक्ट्स ॲज टेम्पलेट. एक डीएनए स्ट्रँड टेम्पलेट म्हणून काम करणार. वेल, जेव्हा एका डीएनए वरती दुसरा डीएनए तयार होतो, किंवा ट्रान्सक्रिप्शनच्या प्रेसमध्ये एका डीएनए वरती आरएनए ची स्ट्रँड तयार होते, तर इट फॉलोज द रूल ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी. क्लिअर आहे. कॉम्प्लिमेंटरी नेचर जे तुमच्या बेसिस असणार, ए विल पेअर विथ टी अँड जी विल पेअर विथ सी, ते कॉम्प्लिमेंटरीचा रूल इथे वापरला जाणार. वेल, सहावा पॉइंट लिहू आपण रूल ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी. रूल ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी is used for formation of new strand. Similar is the case here. Rule of complementary, इथे सुद्धा rule of complementarity इकडे सुद्धा वापरला गेला. क्लिअर आहे. ओके. वेल, नवीन ज्या स्ट्रँड तयार होणार डीएनएच्या केसमध्ये किंवा ट्रान्सक्रिप्शनच्या केसमध्ये, इकडे आरएनए तयार होतोय, इकडे डीएनए तयार होतोय. हाय पॉइंट लिहून घेऊ आपण. डीएनए इज फॉर्म्ड आफ्टर डीएनए रेप्लिकेशन, तोच तयार होणार ऑब्विसली, तरी लिहू आपण. आणि इकडे
RNA strand is formed on a DNA strand. RNA strand is formed. ठीक आहे. हे जे नवीन स्ट्रँड तयार झाले तर त्याचे डायरेक्शन डीएनए रेप्लिकेशन मध्ये आपण बघितलं होतं की डायरेक्शन ऑफ सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, डायरेक्शन ऑफ सिंथेसिस इज 5 प्राइम 5 डॅश म्हणू शकता तुम्ही याला टू 3 प्राइम. सिमिलर इज द केस विथ ट्रान्सक्रिप्शन. 5 प्राइम टू 3 प्राइमच नवीन तयार होणारी स्ट्रँड तयार होणार. सो दीज आर सम डिफरन्शिएटिंग पॉइंट in between DNA replication and transcription. Well, transcription जेव्हा आपण बोलतो तर which is the unit of inheritance? Gene is a unit of inheritance. Inheritance होत आहे कॅरेक्टर पेरेंटल जनरेशन पासून खालच्या जनरेशन पर्यंत येत आहे. दॅट मीन्स कुठला तरी आणि ते कुणाच्या माध्यमातून येते? जीन्सच्या माध्यमातून येते. मग जीन्स कोणत्या तरी स्वरूपात त्याला खाली इनहेरिट करत असणार, ट्रान्सफर करत असणार किंवा त्या जीन पासून रिस्पॉन्सिबल असणारं जे कॅरेक्टर आहे ते एक्सप्रेस होणं गरजेचं आहे. मग ते एक्सप्रेस होण्यासाठी इट विल फॉलो सर्टेन पाथ. मग जीन जेव्हा एक्सप्रेस होणार म्हणजे प्रोटीन तयार करणार, तो कुठल्या तरी स्टेप्स त्याच्यामध्ये असतील. त्यालाच आपण काय बोललेलो सेंट्रल डोग्मा, राईट? की क्रिकनी जे एक काय म्हणू शकतो आपण त्याला मेकॅनिझम दिलाय की प्रोटीन सिंथेसिसचं मेकॅनिझम, त्याला आपण बोललो सेंट्रल डॉग्मा, ज्याच्यामध्ये डीएनए आपण सांगितलंय जीन्स आर प्रेझेंट ऑन डीएनए. म्हणजेच डीएनए मध्ये बेस सिक्वेन्सेस प्रेझेंट आहेत, त्यांचे ते ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये कोडॉनच्या फॉर्म मध्ये जे काय प्रेझेंट असतील, कोडोजेन म्हणतो इनफॅक्ट आपण त्या ट्रिपलेटला डीएनएच्या रिलेट करायचं असेल तर, आणि एमआरएनए जर असेल तर आपण कोडॉन म्हणतो, आणि टीआरएनए असेल तर त्याला आपण अँटी कोडॉन किंवा नोडॉक म्हणतो, कारण ते रिव्हर्स काय म्हणू आपण त्याला कोडॉन्स प्रेझेंट असतात एमआरएनए आणि टीआरएनए म्हणून. ठीक आहे, ते जाऊ दे. डीएनए ची इन्फॉर्मेशन आता कुठे चालली आहे? एमआरएनए मध्ये ट्रान्सफर होणार, कारण ही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे जी की एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतीये. तर डीएनए पासून एमआरएनए कडे इन्फॉर्मेशन जाणार आणि एमआरएनए ची ही ट्रान्सलेट होणार कशामध्ये? अमिनो ऍसिड्स मध्ये, आणि त्याची चेन म्हणजेच नथिंग बट युअर प्रोटीन. क्लिअर दिस? ट्रान्सलेशन बघते वेळी हे आपण बघणार जेव्हा एमआरएनए तयार होईल. ओके, हे तर ठीक आहे की डीएनए ची इन्फॉर्मेशन एमआरएनए पर्यंत येऊ शकते. का? कारण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगनी ही इन्फॉर्मेशन याच्याकडे येणार. पण आता हे तर अमिनो ऍसिडने तयार होणार आणि हे न्यूक्लियोटाइड बेसिसने तयार झाले, तर ह्याची इन्फॉर्मेशन पुढे कशी पाठवायची आहे ते सुद्धा आपण ट्रान्सलेशन जेव्हा आपण स्टडी करणार त्यावेळी बघू. तर इन्फॉर्मेशन कोणाकडे प्रेझेंट आहे? डीएनए कडे प्रेझेंट आहे. कोणाकडे चालली आहे? एमआरएनए कडे चालली आहे. म्हणजे सिम्पली डीएनए ची इन्फॉर्मेशन एमआरएनए मध्ये आता कॅरी झाली आहे. क्लिअर? तर ही जी प्रोसेस होणार की कॉपिंग ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए इनटू एमआरएनए इज टर्म्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. आजचं जे हेडिंग आपलं आहे तर ते हेडिंग काय सांगतंय की इन्फॉर्मेशन फ्रॉम द डीएनए विल बी कॉपीड टू द एमआरएनए. डेफिनेशन आपण इन शॉर्ट लिहून घेऊ. डेफिनेशन: कॉपिंग ऑफ genetic information from DNA into RNA, particularly आपण म्हणू mRNA is called transcription. क्लिअर डेफिनेशन? ठीक आहे, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन करणे म्हणजे ट्रान्सक्राइब, इंग्लिश वर्ड आहे ट्रान्सक्राइब करणे. ट्रान्सक्राइब करणे मीन्स सिम्पली ट्रान्सलेट करणे म्हणजे सपोज झेरॉक्स करतो आपण, तर झेरॉक्स एका पेजचा प्रिंट म्हटल्यापेक्षा काय म्हणू आपण त्याला एम्बॉस करणे. एम्बॉस जशाला तसं त्याला ठप्पा मारणे. तर एका पेजची इन्फॉर्मेशन आता दुसऱ्या पेजकडे ऍज इट इज गेली आहे. सिम्पली इज द केस विथ ट्रान्सक्रिप्शन. डीएनए सोबत जी काय कोडेड लँग्वेज मध्ये, जी काय कोडॉनच्या स्वरूपात, बेसेसच्या स्वरूपात जी काय इन्फॉर्मेशन स्टोअर केली होती ती इन्फॉर्मेशन आता एमआरएनए मध्ये ऍज इट इज कॉपी होणे, आणि त्या प्रोसेसला दॅट प्रोसेस विल बी टर्म्ड ॲज युअर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. क्लिअर? ट्रान्सक्रिप्शन आपण ऑलरेडी सांगितलंय की हे एका पर्टिक्युलर सेगमेंट मध्येच होणार. ठीक आहे, एक लाईन सुद्धा आपल्या एनसीईआरटी मध्ये दिली आहे की देअर शुड बी डिमार्केशन इन द बाउंड्रीज ॲज टू वेअर एक्झॅक्ट ट्रान्सक्रिप्शन विल टेक प्लेस. फॉर एक्झाम्पल, मी असा एक डीएनए काढतोय, हा तुमचा डीएनए आहे. आपण सांगितलंय की जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होणार तर ते थ्रोट लेंथ तर होणार नाहीये, बरोबर की नाही? थ्रोट लेंथ होणार नाही म्हणजे एका पर्टिक्युलर सेगमेंट मध्ये होईल. हा सेगमेंट असा समजू आपण याला, या सेगमेंट मध्ये होणार, नंतर या सेगमेंट मध्ये होणार, इथे कारण 2.2 मीटर लेंथ याची आहे, आणि
ट्रान्सक्रिप्शन हे लोकेशन कुठे येणार ते आपण बघू आणि कुठल्या सेल सायकलच्या फेज मध्ये येणार ते सुद्धा आपण मेन्शन करूया, ठीक आहे ना. पण डीएनए युअर ट्रान्सक्रिप्शन कुठे होतंय, मग पर्टिक्युलर डीएनएच्या सेगमेंटमध्येच होतंय. मग त्या लाईनचा मिनिंग काय झाला की देअर शुड बी डिमार्केशन इन द बाउंड्रीज. डिमार्केशन म्हणजे काय, ठीक आहे बाबा इतक्या पार्ट मध्ये ट्रान्सक्रिप्शन होणार, पण याच्यामध्ये कुठेतरी सुरुवात होणार असेल, कुठेतरी एंड होणार असेल, पर्टिक्युलर पार्टचे बेस सिक्वेन्सेसच हे कॉपी होणार असतील, बरोबर की नाही. त्यांची कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होऊन आरएनए तयार होणार असेल, तर त्या लाईनचा हा मिनिंग झाला. तर त्याच्यामध्ये कन्सिडर करा की इतका जो पार्ट आहे की इतक्या पार्टमध्ये आता नवीन आरएनएचं सिंथेसिस होणार. तर जेव्हा आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट बघू त्यावेळी तेही आपलं क्लिअर होईल. तर या ठिकाणी तुमची आरएनएची स्ट्रँड ही तयार होणार. त्या लाईनचा मिनिंग क्लिअर सर्वांना की डिमार्केशन ऑफ बाउंड्रीज म्हणजे काय की हे कम्प्लीट ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे, कारण इथे ट्रान्सक्रिप्शन होत आहे. हा युनिट कसा आहे, इंडिपेंडेंट युनिट आहे, सांगतो तेही सांगतो आरएनए स्ट्रँड. तर इतक्या भागामध्येच होणार, त्या लाईनचा मिनिंग आपला क्लिअर. वेल, आता इथे ट्रान्सक्रिप्शन होणार, इथे होणार, इथे होणार, वेगवेगळ्या पार्टमध्ये डीएनएच्या होणार, ठीक आहे. काही पार्टमध्ये होणार नाही. या पार्टमध्ये का होणार नाही, कारण तसंही जर नेचर ऑफ जीन आपल्या कॉन्सेप्ट ऑफ जीन मध्ये आपण तेही बघू. नेचर ऑफ जीन जर तुम्ही बघितलं तर इट इज स्प्लिट, राईट. म्हणजे युकॅरियोटिक जीन इज स्प्लिट असं एक लाईन आपल्या एनसीईआरटी मध्ये आहे. त्याचा मिनिंग काय होतो की डीएनए वरती काही बेस सिक्वेन्स असे असतील, त्या बेस सिक्वेन्सला वी कॉल इट ॲज अ जीन, सॉरी. तर काही जीन्स असे असतील किंवा काही सिक्वेन्सेस असे असतील की जे कोडिंग करणार म्हणजे कशाचं तरी निर्माण करणार किंवा सिंथेसिस करणार, ठीक आहे. काही सिक्वेन्सेस असे असतील की ज्यांच्यापासून काही तयार होणार नाही. उदाहरणार्थ इथे ट्रान्सक्रिप्शन होत आहे म्हणजे इथे आरएनए तयार होतोय की नाही, हो आरएनए तयार होतोय, इथे आरएनए तयार होतोय, इथे आरएनए तयार होतोय. या पार्टमध्ये आरएनए तयार होत नाही. नो डाऊट डीएनए रिप्लिकेशन होताना पूर्ण स्टँडर्ड रिप्लिकेट होणार, म्हणजे कोडिंग आणि नॉन कोडिंग, फंक्शनल आणि नॉन फंक्शनल दोन्हीही बेसेस जे असतील किंवा डीएनए असतील ते सगळे रेप्लिकेट होतील. पण ट्रान्सक्रिप्शन मध्ये पर्टिक्युलर सेगमेंटच हा ट्रान्सक्राईब होतोय, म्हणजे त्याच्यापासून कुठला तरी एमआरएनए तयार होतोय. मग हे जे मधले पार्ट दिसत आहेत तर या पार्ट्सला आपण म्हणू शकतो नॉन कोडिंग सिक्वेन्सेस, ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन होणार तिथे कुठले सिक्वेन्स प्रेझेंट असणार तुमचे, तर कोडिंग सिक्वेन्सेस विल बी प्रेझेंट. कोडिंग आहेत म्हणजेच याला तुम्ही म्हणू शकता फंक्शनल, ओके. आणि यालाच तुम्ही नॉन कोडिंगला म्हणू शकता नॉन फंक्शनल. किंवा डीएनए स्टँडर्डचा हे जे असे पार्ट असतात की जे ट्रान्सक्राईब होत नाही त्यांनाच तुम्ही कुठला डीएनए अजून एक म्हणू शकता, वी कॅन कॉल इट ॲज जंक डीएनए. क्लिअर दिस. ट्रान्सक्रिप्शन कुठल्या पार्टमध्ये डिमार्केशन ऑफ बाउंड्रीजचा मिनिंग तुम्हाला आता क्लिअर झालाय, ठीक. वेल, मग ट्रान्सक्रिप्शनचे डेफिनेशन द्या, कुठे होणार, कुठल्या वेळी होणार. तर ट्रान्सक्रिप्शन विल टेक प्लेस ड्युरिंग काय म्हणतो आपण टाइम. केव्हा होणार, G1 and G2 phase of cell cycle. सेल सायकलच्या G1 आणि G2 फेज मध्ये ट्रान्सक्रिप्शन होणार. किती वेळा होणार, जितक्या वेळा गरज असेल तितक्या वेळा ट्रान्सक्रिप्शन होणार. वाय, कारण आपल्या बॉडीचे नो डाऊट सगळं जेनेटिक मेकअप हे सिमिलर असणार. कुठली सेल घ्या, स्किनची घ्या, पॅन्क्रिया घ्या, लिव्हर घ्या, त्याच्यामध्ये 2.2 मीटर लेंथचाच डीएनए प्रेझेंट असेल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ बेस पेअर 6.6 × 10⁻⁹ बेस पेअर्सच प्रेझेंट असतील. पण वेगवेगळ्या पार्टच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या. फॉर एक्झाम्पल आपल्या रेटिनाच्या सेल्स घेऊ आपण, त्याच्यासाठी वेगळे प्रोटीन लागणार, पॅन्क्रियासाठी वेगळे प्रोटीन लागणार, स्किनसाठी वेगळे प्रोटीन लागणार. मग ज्या पार्टला ज्यावेळी ज्या प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे त्यावेळी तिथे ट्रान्सक्रिप्शन होणार. फॉर एक्झाम्पल वेल, हे आपला कंप्लीट डीएनए असेल तर इथे ट्रान्सक्रिप्शन होणार, इथे ट्रान्सक्रिप्शन होणार, इथे होणार, इथे होणार. जरुरी नाही की हे ट्रान्सक्रिप्शन ऍट ए टाइम सगळ्या ठिकाणी होणार. नो, कारण समजा ह्या ठिकाणचे जे जीन्स असतील, ठीक आहे, तर हे आपण समजू की आईज मध्ये प्रेझेंट आहे. जेव्हा तिथे प्रोटीन्सची गरज पडेल तर लगेच त्याच्यापासून काय बनणार, त्याचं ट्रान्सक्रिप्शन एमआरएनए तयार होणार आणि फायनली ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होणार, ठीक आहे. इथे सपोज लिव्हर असेल, लिव्हर मध्ये गरज असेल तर तो प्रोटीन सिंथेसाइज होणार. म्हणजेच हे जे ट्रान्सक्रिप्शन युनिट इथे तुम्हाला प्रेझेंट दिसतात, देअर फंक्शन इज इंडिपेंडंट. ते स्वतंत्रपणे काम करत राहणार. नॉट नेसेसरी की हा फंक्शन करतो म्हणून याने केलंच पाहिजे. As and when required, as and when there is a requirement of proteins by particular part of your body, the protein synthesis, that is transcription, will take place. Clear this? Well, आपण सांगितलं G1 आणि G2 फेज ऑफ सेल सायकल मध्ये होणार. फॉर एक्झाम्पल दिस इज युअर सेल सायकल आणि सेल सायकल मध्ये आपण याला म्हणू M फेज, दिस इज G1, S फेज आणि G2 फेज. तर याच्या S फेज मध्ये आपण काय बोलतो,
डीएनए रेप्लिकेशन टेक्स प्लेस. आणि डीएनए रेप्लिकेशन हे एकाच वेळा होणार. डीएनए रेप्लिकेशन विल टेक प्लेस ओनली वन्स ड्युरिंग द कंप्लीट सेल सायकल. सेल सायकल होताना डीएनए रेप्लिकेशन एकदाच होत आहे, पण तुमचं ट्रान्सक्रिप्शन जे आहे, ट्रान्सक्रिप्शन कॅन टेक प्लेस मेनी टाइम्स. आताच बोललो आपण ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड और व्हेनेवर देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन ट्रान्सक्रिप्शन हॅज टू ऑकर. ते होणंच आहे. ठीक आहे. कुठे होत आहे? दिस टू फेजेस G1 अँड G2 मध्ये आता इथे काय होणार आहे, तर ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन इथपर्यंत क्लिअर झालं असावं. आता ट्रान्सक्रिप्शन होत आहे कुणामध्ये? प्रोकॅरियोट मध्ये सुद्धा होणार, युकॅरियोट मध्ये सुद्धा होणार. मग प्रोकॅरियोट मध्ये कुठे? ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन प्रोकॅरियोट्स ॲज वेल ॲज युकॅरियोट्स. दोघांमध्ये ट्रान्सक्रिप्शन होईल. लोकेशन लोकेशन प्रोकॅरियोट मध्ये कुठे असणार आहे? तर लोकेशन इज युअर सायटोप्लाझम. आणि इन केस ऑफ युकॅरियोट द लोकेशन हॅज टू बी युअर न्यूक्लियस मध्ये होणार आहे. का? कारण मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज प्रेझेंट. सायटोप्लाझम इज सेपरेटेड फ्रॉम न्यूक्लियोप्लाझम. समजा ही तुमची युकॅरियोटिक सेल आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा हा न्यूक्लियस. आता त्याला न्यूक्लियर कोर वगैरे मी काढत नाही, आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणारा तुमचा हा डीएनए असणार आहे. दिस इज न्यूक्लियोप्लाझम, दिस इज सायटोप्लाझम. त्यांच्यामध्ये बाउंड्री आहे. तर इथे ट्रान्सक्रिप्शन होणार. म्हणजेच काय होणार? या ठिकाणी आता तुमचा हा mRNA तयार होणार. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन इन केस ऑफ युकॅरियोट टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. आणि तो तयार झाल्यानंतर इथे न्यूक्लियर पोर्स आहेत, याच्यामधून हा बाहेर पडेल. हा mRNA आहे, बरोबर आहे. याचे RNA होईल नो डाऊट. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट तयार होईल. त्याच्यानंतर स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग झाल्यानंतर mRNA तयार होणार, स्टेबल मॉलिक्यूल. आणि त्याच्यावरती मग अशी वेगवेगळे युनिट्स अटॅच होतील. अशा वेगवेगळे युनिट्स कोणाचे? रायबोझोमचे युनिट अटॅच होतील. आणि त्याच्यापासून एक तुम्हाला चेन मिळणार, आणि ती चेन इज युअर प्रोटीन चेन. आणि त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतोय. म्हणजेच युकॅरियोट मध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठे होणार? न्यूक्लियस मध्ये. आणि ट्रान्सलेशन कुठे होणार? तर सायटोप्लाझम मध्ये. इकडे प्रोकॅरियोट मध्ये समजा ही तुमची एक प्रोकॅरियोटिक सेल, आणि या प्रोकॅरियोटिक सेल इथे एक स्ट्रक्चर मी दाखवतोय, आणि त्याच्यामध्ये आपण काढू. समजा हे कंडेन्स्ड फॉर्म मध्ये यांचं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असणार. जरी न्यूक्लियस हा ऍब्सेंट असेल कुणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. दिस इज प्रोकॅरियोटिक सेल. तरी सुद्धा त्यांचं जेनेटिक मटेरियल इट डू नॉट रिमेन स्कॅटर्ड. हे असं सगळीकडे असं सायटोप्लाझम मध्ये इकडे पसरून राहणार नाही. दिस इज युअर सायटोप्लाझम. इकडे पसरून राहणार नाही. इट विल रिमेन इन इट्स अ कंडेन्स्ड फॉर्म. आता त्याला कंडेन्सेशन करण्यासाठी सुद्धा कोणीतरी हेल्प करेल. तरी लूपच्या फॉर्म मध्ये असेल असं. फॉर एक्झाम्पल हे असे हे लूप्स तयार झाले, तर हे लूप्स एकमेकाला धरून ठेवण्याचं काम हे प्रोटीन करतील. वेगवेगळे प्रोटीन्स असतील की विच विल बाइंड दोज लूप्स सो दॅट इट विल बी इन इट्स कंडेन्स्ड फॉर्म. म्हणजेच हा जो जेनेटिक मटेरियल जे असेल प्रोकॅरियोटचं, तर हे लूपच्या स्वरूपात आहे, कंडेन्स्ड फॉर्म मध्ये. तर ते लूप, हे दोन लूप्स आहेत, एकमेकाला अशी अटॅच करून राहतील. तर मध्ये प्रोटीन्स राहणार. आणि या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले होते? दॅट स्ट्रक्चर वॉज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. ठीक आहे. मग ट्रान्सक्रिप्शन कुठे होणार? न्यूक्लिओइड मध्ये होणार. म्हणजेच सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओइड दोन्ही एकमेकांच्या डायरेक्ट कनेक्शन मध्ये. म्हणून आपण काय लिहिलं की सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सक्रिप्शन होणार. आता असं समजा की इथे असं हे ट्रान्सक्रिप्शन झालंय, म्हणजे कोण तयार झालाय? mRNA तयार झाला. कारण याला मॉडिफिकेशन इकडे mRNA तयार होणार नाही, डायरेक्ट mRNA तयार होणार. मग मला एक सांगा तुम्ही, इथे जर mRNA तयार होतोय, ठीक आहे, आणि mRNA ला नंतर रायबोझोम अटॅच होणार, tRNA त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड आणणार आणि प्रोटीन सिंथेसिस होणार. तर जेव्हा हा mRNA तयार झालाय, तर हा सायटोप्लाझम मध्येच आहे. म्हणजे याला सेम टाइमला इथे कोण अटॅच होऊ शकतो? रायबोझोम. आणि ट्रान्सलेशन सुद्धा सायमल्टेनियसली सुरू होऊ शकतं. म्हणजे इवन बिफोर द कंप्लीशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन कॅन अकर इन केस ऑफ प्रोकॅरियोट. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे दोन्हीही इव्हेंट, म्हणजे प्रोटीन सिंथेसिसचे इव्हेंट, हे सायटोप्लाझम मध्ये होणार. कुणाच्या? प्रोकॅरियोटच्या. आणि युकॅरियोट मध्ये न्यूक्लियस मध्ये तुमचा ट्रान्सक्रिप्शन, आणि सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजे ट्रान्सलेशन. मग लोकेशन हे क्लिअर. कुठल्या वेळी होणार, किती वेळा होणार, ऑल थिंग्स आर क्लिअर. क्लिअर दिस. आता आपण बघू वेल रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रान्सक्रिप्शन. रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रान्सक्रिप्शन. या ट्रान्सक्रिप्शन साठी कशा कशाची गरज असणार आहे? ऑब्वियस आहे, अगोदर सांगितलं आपण. सगळ्यात अगोदर लागणार आपल्याला ट्रान्सक्रिप्शन कुणावरती होणार? तर डीएनएच्या स्ट्रँडवरती होणार. तर डीएनएचा टेम्पलेट आपल्याला गरजेचा असणार आहे. वेल सेकंड थिंग,
प्रायमर वगैरेची याच्यामध्ये बिलकुल आवश्यकता नाही. मग डीएनए टेम्पलेट लागणार, एन्झाईम लागणार का? हो. विच एन्झाईम इज रिक्वायर्ड? दॅट एन्झाईम इज युअर आरएनए पॉलिमरेज. देन थर्ड इज मॅग्नेशियम, म्हणजे डायव्हॅलेंट कॅटायन्स म्हणतो आपण याला, किंवा Mn2+. हे काय लागणार? ऍज अ को फॅक्टर म्हणून याच्यामध्ये लागणार. क्लिअर? तर ह्या काय एक जनरल रिक्वायरमेंट असणार आहे तुमच्या ट्रान्सक्रिप्शनच्या. वेल, आणि याला सबस्ट्रेट सुद्धा लागणार. आपण ऑलरेडी लिहिलंय सबस्ट्रेट विल बी रिक्वायर्ड. तर या ठिकाणी सबस्ट्रेट कुठला असणार आहे? एटीपी, जीटीपी, सीटीपी अँड यूटीपी. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ युअर ट्रान्सक्रिप्शन. याच्यामध्ये आपण सांगितलं की मेन एन्झाईम इन्व्हॉल्व्ड इज आरएनए पॉलिमरेज. या आरएनए पॉलिमरेज बद्दल जर बोलायचं झालं तर आरएनए पॉलिमरेज बद्दल आपण काय सांगू शकतो? वेल, मी लिहितो इथे आरएनए पॉलिमरेज. ठीक आहे. आरएनए पॉलिमरेज हा एक होलो एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आरएनए पॉलिमरेजचं नेचर आपण काय सांगणार? इट इज होलो एन्झाईम. होलो एन्झाईम बायोमॉलिक्यूल मध्ये आपण शिकलो. होलो एन्झाईमचा मीनिंग काय होतो? एकतर प्रोटीन पार्ट आणि नॉन प्रोटीन पार्ट जेव्हा कंबाईंड होतात त्याला आपण होलो एन्झाईम म्हणतोय, बरोबर की नाही? ते कोफॅक्टर असतील, प्रोस्थेटिक ग्रुप असेल किंवा तुमचे कोएन्झाईम्स असतील. ठीक. तर होलो एन्झाईम आहे. मग याच्यामध्ये आपण याला दोन पार्ट करू. याच्यामध्ये कोर पार्ट असणार आहे, आपण त्याला म्हणू कोर एन्झाईम, आणि त्याच्याशी असोसिएट असणारे फॅक्टर्स. ठीक. याच्या म्हणून तुमचा आरएनए पॉलिमरेज हा तयार झाला. होलो एन्झाईम म्हटलो आपण त्याला. आता कोर एन्झाईम हा ट्रान्सक्रिप्शन करू शकेल, पण कोर एन्झाईम जेव्हा ट्रान्सक्रिप्शन करणार ते नॉन स्पेसिफिक असणार. कोर एन्झाईम इथे लिहितोय मी सेपरेटली. कोर एन्झाईम is able to transcribe DNA strand but non specifically. स्पेसिफिक तो करणार नाही unless co-factor is attached with it. जोपर्यंत हा फॅक्टर याच्यासोबत अटॅच होणार नाही, जो कुठला असेल ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर, याला येतो मी ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर, तोपर्यंत हा स्पेसिफिकली करणार नाही. म्हणजेच ज्या वेळा ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर कोएन्झाईमला अटॅच होईल त्याच वेळा स्पेसिफिक काय म्हणू आपण पॉइंटला ट्रान्सक्रिप्शन हे स्टार्ट होणार आहे. म्हणजे त्याला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट साइट, जे की कोर प्रमोटर जो आहे, कोर प्रमोटर, प्रॉक्सिमल प्रमोटर, डिस्टल प्रमोटर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये बघायच्या आहेत. वेल, क्लिअर दिस. कोर एन्झाईम जो बनलेला आहे तो कोर एन्झाईमला तुम्ही इंडिकेट कसं करू शकता? अल्फा टू बीटा, बीटा डॅश, एप्सिलॉन अँड हिअर इट इज सिग्मा असं इंडिकेट करू शकता. याचा मिनिंग हा झाला की याच्यामध्ये दोन अल्फा स्टँड सब युनिट्स प्रेझेंट आहेत, नंतर एक बीटा सब युनिट प्रेझेंट आहे आणि बीटा डॅश सब युनिट प्रेझेंट आहे. मेन हे चार झालेत. कारण युकॅरियोटच्या केसमध्ये आणि प्रोकॅरियोटच्या केसमध्ये इट इज डिफरंट. ठीक आहे, ते आपण नंतर बघू. तर हे अल्फा टू सब युनिट याचं काम काय असणार आहे? जे अल्फा सब युनिट आहे दोन, यांचं काम काय असणार आहे की रेग्युलेटरी प्रोटीन सोबत बाइंड करणे. बाइंडिंग इथे देतोय मी, बाइंडिंग विथ रेग्युलेटरी प्रोटीन. दॅट इज द फंक्शन ऑफ टू अल्फा सब युनिट्स ऑफ कोर एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. ठीक आहे. बीटा युनिट याच्यामध्ये प्रेझेंट दिसतोय, तर हा डीएनएच्या टेम्पलेटला अटॅच होणार. डीएनए टेम्पलेट. चला इथे देतोय मी अटॅचमेंट. ठीक आहे. आणि बीटा डॅश जो युनिट तुम्हाला दिसतोय, बीटा डॅशचं काम काय असणार आहे? इट अटॅचेस विथ आरएनए न्यूक्लियोटाइड्स. आरएनए न्यूक्लियोटाइड्स. क्लिअर अप टू दिस? रिक्वायरमेंट आपण रिक्वायरमेंट बघतोय सध्या. रिक्वायरमेंट मध्ये आपण सांगितलं डीएनए टेम्पलेट लागणार, हे तर लागणार. क्लिअर आहे. नंतर आरएनए पॉलिमरेज हा गरजेचा असणार आहे. आरएनए पॉलिमरेज प्रोकॅरियोट मध्ये आणि युकॅरियोट मध्ये वेगवेगळे असणार आहेत, तेही आपण बघणार. मॅग्नेशियम डायव्हॅलेंट कॅटायन मध्ये मॅग्नेशियम लागणार को फॅक्टर म्हणून, आणि हा कशामध्ये हेल्प करणार? इट विल हेल्प इन इलॉंगेशन प्रोसेस. ठीक आहे. आणि फायनली सबस्ट्रेट एटीपी एनर्जी लागेल ना प्रोसेस व्हायला, इलॉंगेशनला, तर एटीपी, जीटीपी, सीटीपी और यूटीपी हे लागणार आहे. ठीक आहे. तर आरएनए पॉलिमरेजचं तुम्हाला एक नेचर समजलाय, त्याचं स्ट्रक्चर समजलंय की याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट असणार आहेत. क्लिअर दिस? ओके. आता प्रोकॅरियोट मध्ये आरएनए पॉलिमरेज इन प्रोकॅरियोट.
RNA polymerase in prokaryote. Well, in इथे लिहू आपण प्रोकॅरियोट मध्ये प्रोकॅरियोट्स आणि इकडे लिहितोय मी यूकॅरियोट्स. ठीक आहे. सिंगल RNA polymerase will catalyze the synthesis of mRNA in case of prokaryotes. Prokaryotes मध्ये there will be single RNA polymerase that will carry out all processes. ठीक आहे. परंतु यूकॅरियोट मध्ये there will be requirement of यूकॅरियोट मध्ये रिक्वायरमेंट वेगळी असेल. काय लागणार याच्यामध्ये RNA polymerase 1, RNA polymerase 2 आणि RNA polymerase 3 असे 3 वेगवेगळे RNA polymerase 3 असे वेगवेगळे एन्झाइम्स याच्यामध्ये लागणार. ट्रान्सक्रिप्शन जेव्हा यूकॅरियोटचं प्रोकॅरियोटचं आपण बघू, अगोदर प्रोकॅरियोटचं बघणार नंतर यूकॅरियोटचं बघणार, त्याच्यामध्ये याचा उल्लेख होईल. तरी सुद्धा सांगून देतो RNA polymerase it will carry out the synthesis of your rRNA. ठीक आहे. it will carry out synthesis of hnRNA आणि mRNA. ठीक आहे. HN म्हणजे हेट्रोजेनस न्यूक्लियर RNA म्हणजे प्रायमरी ट्रान्सक्रिप्टलाच hnRNA म्हणतो आपण. आणि RNA polymerase 3 it will be required for formation of tRNA. याच्यामध्ये सब युनिट्स आहेत, कारण हे जे रायबोसोमल सब युनिट्सनी बनलेले RNA जे असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे युनिट कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 5.S rRNA तयार करणार हा. ठीक आहे. rRNA करणार, 5.S rRNA करणार, 18S rRNA तयार करणार, नंतर 28S rRNA सुद्धा हा सिंथेसाइज करणार. पॉलिमरेज 2 चं सांगितलं आपण hnRNA आणि mRNA. ओके. आणि RNA polymerase 3 हा tRNA म्हणजे याच्यामध्ये कुठला 5S rRNA. ओके राईट. देन इज युअर इथे 5.8 हा 5.8 इथे 5S आणि तुमचा स्मॉल सायटोप्लाझ्मिक RNA याचं सिंथेसिस करणार आणि snRNA चं सुद्धा हा सिंथेसिस करणार. SC for small cytoplasmic RNA, it is small nuclear RNA, 5S rRNA and tRNA. हे सगळं सिंथेसिस पॉलिमरेज 3 चं असतं. पुन्हा यूकॅरियोट्स मध्ये याची डिटेल्स आपण नंतर बघू. पण आता इंट्रोडक्टरी पार्ट जर क्लिअर झाला तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, इनिशिएशन, एलॉंगेशन आणि टर्मिनेशन समजण्यासाठी एकदम सोपं होईल. क्लिअर दिस? वेल, तर आपलं RNA पॉलिमरेज बद्दल सगळी इन्फॉर्मेशन आता झाली आहे. नेक्स्ट इज कोफॅक्टर सांगितलं आपण. लेट मी सी वन्स अगेन. काही विसरतंय का? DNA टेम्पलेट आहे. ओके. DNA पॉलिमरेज मॅग्नेशियम एलॉंगेशन प्रोसेस मध्ये हेल्प करेल. सबस्ट्रेट ATP, GTP, CTP आणि UTP. राईट. तर इथपर्यंत सगळ्यांना हे कळलेलं असावं. ठीक आहे ना? जस्ट अ सेकंड, पाणी पितो 1 मिनिट. वेल, आता आपण बघू ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय. क्लिअर? तर ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये आपण जो आता वेल याच्या अगोदर एक क्वेश्चन आपल्याला घ्यावा लागेल. व्हाय नॉट बोथ द स्ट्रँड्स ऑफ DNA act as template strand. हा प्रश्न. या डीएनएच्या दोन्ही स्टँड ह्या टेम्पलेट म्हणून का काम करत नाही. सुरुवातीला आपण सांगितलं की ओनली सिंगल स्ट्रँड ऍक्ट एज टेम्पलेट. क्लिअर आहे? त्याचं एकदा रिझन आपण एक वेळा बघून घेऊ. सपोज करा. वेल, ठीक आहे. दिस इज युअर DNA स्ट्रँड, दिस इज युअर अनदर DNA स्ट्रँड. अशा तुमच्या 2 स्ट्रँड आहेत. ओके, ठीक आहे. राईट. हे 2 DNA स्ट्रँड आहेत. त्याच्यावरती मी एक हायपोथेटिकल सिक्वेन्स सुद्धा लिहितो. आता तो सिक्वेन्स काय लिहितोय? फॉर एक्झाम्पल ATGC GGCTA. ठीक आहे. याची डायरेक्शन मी लिहिणार 3 प्राइम आणि दुसऱ्याची लिहिणार 5 प्राइम. वेल, याची लिहितोय 5 प्राइम, याची लिहितोय 3 प्राइम. त्याला डॅश सुद्धा म्हणू शकता, 5 डॅश 3 डॅश. मग याचाच कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ह्या बोथ दी स्ट्रँड्स आर ऑफ DNA. ठीक आहे. आपण समजून घेतो आहोत व्हाय दिस 2 स्ट्रँड्स डू नॉट ऍक्ट एज टेम्पलेट. टेम्पलेट कशाला म्हणायचं? सॉरी, टेम्पलेट कशाला म्हणायचे? ज्याच्यावरती RNA चं सिंथेसिस होणार.
दॅट इज युअर टेम्पलेट स्टँड. मग दोन्ही टेम्पलेट स्टँड म्हणून का काम करत नाही, तर याचा इकडे सिक्वेन्स काय येणार, TACG CGA and T. हे कॉम्प्लिमेंटरी डबल स्टँड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डनी यांची आता कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग झालेली आहे. आपण सांगितलं या दोन पैकी एकच स्टँड ही काय करणार की टेम्पलेट म्हणून काम करणार की ज्याच्यावरती RNA तयार होणार. आता असं कन्सिडर करा की या दोन्ही स्टँड वरती RNA तयार होतोय. ठीक आहे, त्या RNA ची आपण स्टँड दाखवून देऊ इथे. ही दाखवतोय आता मी RNA ची स्ट्रँड. इथे दिसते तुम्हाला हा RNA तयार झालाय आणि या स्ट्रँड वरती सुद्धा एक RNA तयार झालाय. तर these strands are your synthesized RNA strands. क्लियर? ठीक आहे, दोन स्ट्रँड जर याच्यावरती तयार होत असतील, आता सिक्वेन्स काय येणार आपण सांगितलं ते एक रूल आपण लिहून घेऊ. DNA मध्ये पेअरिंग कुणाची होणार, A will pair with T आणि RNA मध्ये पेअरिंग कुणाची होणार, A will pair with U. क्लियर आहे? इतका मुद्दा हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक, मग आता कॉम्प्लिमेंटरीचा रूल इथे फॉलो ना, याच्यावरती जे जे बेस सिक्वेन्स असतील त्याचे कॉम्प्लिमेंटरी बेस हे एक एक न्यूक्लियोटाइड्स एकत्र येतील आणि त्याच्यापासून या RNA चं सिंथेसिस होणार. क्लियर आहे? याला म्हणा तुम्ही RNA स्ट्रँड 1 अँड दिस इज RNA स्ट्रँड 2. ओके, याला म्हणू आपण टेम्पलेट 1 आणि याला म्हणा तुम्ही टेम्पलेट 2. क्लियर? वेल, आता इथे सिक्वेन्सेस घ्या. ही RNA तयार झाला तर सिक्वेन्स कसा होईल, A च्या जागी आता इथे कोण येईल, U येणार ह्या RNA वरती, T च्या जागी कोण येणार, A येणार. इथे C G U A G C G A and U. ठीक आहे, मग ही एक RNA ची स्टँड तयार झाली असं आपण कन्सिडर करू. आता आपला मुद्दा चाललाय दोन्हीने जर टेम्पलेट म्हणून काम केलं तर काय होईल. ही एक सपोज करा ही एक तयार झाली आणि दुसरी तयार होईल. दुसरी तयार होईल म्हणजे इथे काय येणार आहे, A येईल, इथे U, नंतर G C A U C G C U and E. अशा दोन स्टँड तयार झाल्या. कन्सिडर करा की ह्या दोन RNA स्ट्रँड ह्या डिफरंट टाइमला तयार झाल्या. जेव्हा डिफरंट टाइमला तयार होतील तर तुम्हाला माहिती आहे हे याच्यावरती जो RNA वरती जो सिक्वेन्स असतो याला काय म्हणतो आपण mRNA तयार होतोय ना, तर याला आपण म्हणतो कोडॉन. तर या कोडॉन मध्ये पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर आहे अँड इट विल कोड फॉर पर्टिक्युलर अमिनो ऍसिड. तर हा कुणाला कोड करेल, अमिनो ऍसिड 1 ला करेल फॉर एक्झाम्पल, जो कुठला असेल. आता हा याच्यावरती दुसरा जो असेल तर हा अमिनो ऍसिड कुठला तरी अमिनो ऍसिड 2 ला कोड करेल. का, कारण याचा सिक्वेन्स वेगळा आहे, याचा सिक्वेन्स वेगळा आहे. बघा इथे UAG कसे वाचा तुम्ही, GAU हायपोथेटिकल सिक्वेन्स मी इथे घेतलाय. ठीक आहे, हा वेगळ्या अमिनो ऍसिडला कोड करतोय, हा वेगळ्या अमिनो ऍसिडला कोड करतोय. म्हणजेच अमिनो ऍसिड अमिनो ऍसिड अमिनो ऍसिड अमिनो ऍसिड आणि अमिनो ऍसिडची एक चेन बनणार आणि असं लिहू आपण या RNA 1 पासून आता प्रोटीन 1 तयार झाला. मग याच्यापासून काय तयार होईल, याच्यापासून हे वेगवेगळे अमिनो ऍसिड एकमेकाला अटॅच होतील आणि याच्यापासून आता प्रोटीन 2 तयार होणार. पण अमिनो ऍसिडचे सिक्वेन्स या दोनही प्रोटीन चेन मध्ये डिफरंट असणार आणि आपलं रिक्वायरमेंट एकच होती की आपल्याला एक पर्टिक्युलर प्रोटीन बनवायचा होता. पण या ठिकाणी काय झालं की दोन RNA चे स्ट्रँड तयार होतील, कारण दोन टेम्पलेट म्हणतोय आपण. मग दोन वेगवेगळे प्रोटीन तयार होतील आणि याच्यामुळे काय होईल की जीन एक्सप्रेशन प्रोसेस विल बी कॉम्प्लिकेटेड. जीन एक्सप्रेशन समजून घ्या विल बी कॉम्प्लिकेटेड. हे पहिलं रिझन झालं की वाय बोथ द स्ट्रँड्स डू नॉट ऍक्ट ऍज अ टेम्पलेट स्ट्रँड. कारण दोन्ही स्ट्रँडनी टेम्पलेट म्हणून काम केलं तर त्याच्यावरती दोन वेगवेगळे RNA तयार होतील, आणि ते तयार झाल्यामुळे वेगवेगळे प्रोटीन तयार होतील आणि त्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन, हे फर्स्ट रिझन मी इथे दिलं, जीन एक्सप्रेशनची प्रोसेस ही कॉम्प्लिकेट होईल. क्लियर आहे? पण या दोन स्ट्रँड कशा वेगवेगळ्या टायमिंगला तयार होणार. ठीक, वेल. आता सेकंड, जर ऍट ए टाइम दोन्ही स्ट्रँड तयार झाल्या, इफ both strands of RNA synthesized at the same time, जर सेम टाइमलाच त्या सिंथेसाइज झाल्या, सेम टाइम, then they will form DS RNA, डबल स्टँडर्ड RNA तयार होणार. का, कारण याच्यामध्ये बघा A will pair with U,
यांची पेरिंग होऊन जाणार इथे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, हा ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड, अशी यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होणार आणि त्यांच्यापासून डबल स्टँडर्ड आरएनए तयार होणार. आणि डबल स्टँडर्ड आरएनए तयार जर झाला तर नो प्रोटीन सिंथेसिस विल टेक प्लेस. आता प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. नो प्रोटीन सिंथेसिस विल टेक प्लेस. That is why these are two reasons why both the strands of DNA do not act as template. कारण समजले तुम्हाला. पण पुन्हा एक वेळा फास्ट मध्ये रिकॅप करू आपण. जर वेगवेगळ्या टाइमला जर दोन आरएनएच्या स्ट्रँड तयार झाल्या तर त्याच्यामध्ये अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स वेगळा तयार होणार आणि वेगवेगळे प्रोटीन्स तयार होणार. त्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन मशिनरी गडबडून जाणार आणि त्याच्यामध्ये जीन एक्सप्रेशन प्रॉपरली होऊ शकणार नाही. आणि ऍट द सेम टाइम दोन तर तयार झाल्या तर इट विल फॉलो द रूल ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी. कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग यांच्यामध्ये होईल आणि डबल स्टँडर्ड डीएनए तयार होणार. आणि डबल स्टँडर्ड जर डीएनए तयार होता डबल स्टँडर्ड आरएनए तयार होणार आणि डबल स्टँडर्ड आरएनए जर तयार झाला तर प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. क्लिअर दिस? दॅट इज द रिझन व्हाय बोथ द स्टँड डू नॉट ऍक्ट ऍज टेम्पलेट. पुढे जाऊ. नाउ ओके, ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट आपण कशाला म्हणायचंय? क्लिअर आहे? ट्रान्सक्रिप्शन युनिट फॉर एक्झाम्पल अगेन दिस इज युअर एंटायर डीएनए. हा तुमचा कंप्लीट डीएनए झाला. तर आपण सांगितलंय की डीएनएच्या पर्टिक्युलर सेगमेंट मध्येच काय होणार तर ट्रान्सक्रिप्शन होणार. दीज आर इंडिपेंडेंट युनिट्स वेअर ट्रान्सक्रिप्शन विल टेक प्लेस और आरएनए सिंथेसिस विल टेक प्लेस. इंडिपेंडेंट युनिट्स आहेत. ऑलरेडी आपलं डिस्कशन झालंय की इंडिपेंडेंटली आपण त्याला काय म्हटलो. आता मी काय करतोय की हा जो युनिट आहे समजा हा घेतोय आणि याला अनकॉइल करतोय. ठीक आहे, समजून घ्यायचंय. दिस युनिट आता मी याला लिनियर स्ट्रक्चर मध्ये दाखवतोय. असा आपण एक पार्ट दाखवलाय. ठीक आहे, हा जो ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे हा इथे घेतलाय आपण ते सांगितलं की देयर शुड बी डिमार्केशन इन द बाउंड्रीज की जिथे ट्रान्सक्रिप्शन ऍक्च्युअली होणार. कन्सिडर करा की ट्रान्सक्रिप्शन होणारा तुमचा पार्ट असेल इतका. तुमच्या एनसीईआरटीच्या डायग्राम सारखीच आपण इथे डायग्राम घेऊ. हा इतका पार्ट असेल, इथे ट्रान्सक्रिप्शन होणार. बरोबर आहे? मग ज्या पार्ट मध्ये ट्रान्सक्रिप्शन होणार तर त्या पार्टला तुम्ही म्हणायचे स्ट्रक्चरल जीन. काय म्हणायचंय? स्ट्रक्चरल जीन म्हणायचंय. क्लिअर? वेल, आता इतक्या पार्ट मध्ये होणार पण ट्रान्सक्रिप्शन युनिट तर तीनने बनलेला आहे. मग अगोदरचा जो पार्ट असेल तर इतका पार्ट म्हणू आपण, दिस वन. तर या पार्टला तुम्ही काय म्हणा आता प्रमोटर रिजन. कारण ट्रान्सक्रिप्शन युनिट इज मेड फ्रॉम प्रमोटर रिजन स्ट्रक्चरल जीन. आणि ही प्रोसेस कुठेतरी स्टॉप सुद्धा झाली पाहिजे असं नाहीये. कारण इतक्याच भागात होते तर याच्या पुढे जाऊन स्टॉप होऊन जमणार नाही. याला तिथे स्टॉप झाली पाहिजे म्हणून एक रिजन लागेल आणि दॅट रिजन इज युअर टर्मिनेटर. एकदम व्यवस्थित आपण याला समजून घेऊ. अपस्ट्रीम काय टर्मिनेटर. क्लिअर आहे? मग ट्रान्सक्रिप्शन युनिट कशा कशापासून बनलंय तुमचं इथे लिहून घेऊ आपण. एक तर होता तुमचा प्रमोटर, दुसरा होता स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा होता टर्मिनेटर. क्लिअर? टर्मिनेटर असा रिजन असणार की वेअर दिस ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस वुड एंड. क्लिअर आहे? मग इथे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होणार? शॉर्ट मध्ये लिहितो मी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टॉप्स हियर और एंड्स हियर. असा जो रिजन आहे त्याला म्हणायचं टर्मिनेटर रिजन. इथे स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय? इथे mRNA विल बी सिंथेसाइज्ड. mRNA सिंथेसिस टेक्स प्लेस. आणि प्रमोटर म्हणजे काय? इट विल कॉज इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. क्लिअर अप टू दिस? एक इंट्रोडक्टिव्ह पार्ट याचा क्लिअर झालाय. आता आपण काय करू, हा जो प्रमोटर तुम्हाला दिसतोय ठीक आहे ना, तर या प्रमोटरला सेपरेटली डिस्कस करू की प्रमोटर कशाला म्हणायचं, कुठे प्रेझेंट आहे, टर्मिनेटर कुठे प्रेझेंट आहे ते आपण बघू. क्लिअर आहे? आता मी इथे परत एक वेळा काढणार की दिस इज युअर ट्रान्सक्रिप्शन युनिट. तर इथे आपण काय काढला होता? प्रमोटर काढला होता. ओके, आता हा जो प्रमोटर आहे इथे लिहितो मी पी. राईट? डायरेक्शन्स लिहू आपण. ही 3 प्राइम डायरेक्शन डीएनए स्ट्रँडची, ही 5 प्राइम डॅश म्हणू शकता, ही 3 प्राइम आणि याला म्हणू आपण 5 प्राइम डायरेक्शन. क्लिअर आहे? आपण सांगितलंय आरएनए पॉलिमरेज जो एन्झाइम आहे दॅट कॅटलायझेस न्यू स्ट्रँड फॉर्मेशन इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. ते लिहू RNA polymerase causes synthesis in 5 prime to 3 prime direction, 5 dash to 3 dash direction.
मग याच्यापैकी काय होणार आहे की एक स्टँड चला कम्प्लीट मी इथे लिहून घेतो, एक स्ट्रक्चर काढू एनसीईआरटी सारखंच आपल्या, सो दॅट इट विल बिकम क्लिअर टू यू. ठीक आहे, हा तुमचा स्ट्रक्चरल जीन, हा तुमचा टर्मिनेटर, राईट आहे. तर आपण सांगितलं की नवीन स्टँड 5 ते 3 डायरेक्शन सुरू होणार. मग आता 5 ते 3 डायरेक्शन सुरू होण्यासाठी तुम्हाला स्टँड इथे सुरू व्हावं लागेल, बरोबर आहे की नाही, कारण याला अँटी पॅरलल एंड कुठला येणार 5 चा येणार. मग इथे असं समजू आपण की ही नवीन स्टँड आता तयार झाली, ही नवीन स्टँड सिंथेसाइज झाली 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. एरो दाखवलाय आपण कारण ही नवीन तयार झालेली स्टँड आहे म्हणून एरो दाखवला, क्लिअर आहे. मग ही mRNA, चला ते लिहून घेऊ, mRNA इथे तयार झालाय, क्लिअर. मग कुठल्या स्टँडवर mRNA तयार झालाय तर या 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन असणाऱ्या डीएनएच्या स्टँडवरती mRNA तयार झाला. ज्या स्टँडवरती RNA तयार झाला त्या स्टँडला आपण नाव देऊन देऊ, दिस स्टँड विल बी युअर टेम्पलेट स्ट्रँड. या स्टँडला काय म्हणायचंय, टेम्पलेट स्ट्रँड. ओके, वेल आज सिक्वेन्स लिहून टाकू, हायपोथेटिकल सिक्वेन्स आपण लिहू. इथे फॉर एक्झाम्पल होतं AC GT TC CGAAT असा काहीतरी सिक्वेन्स होता, क्लिअर आहे ना. आणि त्याचाच कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स इकडे प्रेझेंट होता, याच्या जागी T असेल GCAAGGC TT अँड A, या तुमच्या ओरिजिनल डीएनएच्या स्ट्रँड आहेत. तर इथे जो RNA तयार झालाय, ठीक आहे, तर RNA वरती सिक्वेन्स काय येणार, फक्त टीच्या जागी U येणार, ते आपण बघितलं. याला म्हटलं मिटवतो मी, एक मिनिट, बरं जाऊ द्या, इथेच लिहू. इथे येणार U G, याला वेगळ्या कलर मध्ये घेऊ आपण, व्हाईट कलर मध्ये घेऊ. वेल इथे येणार U G C A A G G then C U U and A हा सिक्वेन्स येणार. आता जर तुम्ही विचार बघितला, नीट ऑब्झर्व जर केलं, तर ही जी नवीन mRNA तयार झाली तर यांची हे सगळे सिक्वेन्सेस तुम्हाला या 5 प्राइम टू 3 प्राइम या स्टँड सारखे सगळे सिक्वेन्स दिसतात बघा. A ला A, U ला T, कारण टीच्या जागी U असतो म्हणून इथे U T C C G G G G A A A A सगळे सिक्वेन्सेस नवीन तयार झालेले mRNA आणि तुमची ही जुना डीएनए ची स्टँड, याला याचीच पूर्ण कॉपी आता mRNA मध्ये आली असं आपण म्हणू. मग यातले सगळे कोड्स जे होते, यातले जे कोडिंग सिक्वेन्सेस होते, हे सगळे सिक्वेन्सेस आता नवीन तयार झालेल्या mRNA मध्ये आले. म्हणून या स्टँडला आता तुम्ही काय नाव देणार, तर याला कोडिंग स्टँड देणार. का, कारण याच्यामध्ये जे काय कोड्स प्रेझेंट होते ते आता नवीन तयार झालेल्या mRNA मध्ये कॉपी झाले. याला कोडिंग स्टँड म्हणा, किंवा तुम्ही याला नाव देऊ शकता सेन्स स्ट्रँड, कारण याला सेन्स आहे की आपली इन्फॉर्मेशन आपण RNA ला पाठवून देऊ. ठीक आहे, हिला सेन्स म्हणू शकता आणि हिलाच या स्टँडला तुम्ही म्हणू शकता अँटी सेन्स स्ट्रँड किंवा वेल राईट अँटी सेन्स स्टँड तुम्ही याला म्हणू शकता. आता ही कोडिंग स्टँड आहे पण ही टेम्पलेट म्हणून काम करते का, म्हणून याला तुम्ही नॉन टेम्पलेट स्टँड म्हणून सुद्धा नाव देऊ शकता, नॉन टेम्पलेट स्टँड. आणि हिलाच तुम्ही अजून काय नाव देऊ शकता, नॉन कोडिंग स्टँड, नॉन कोडिंग स्टँड. इथपर्यंत समजलं विच इज टेम्पलेट स्टँड अँड विच इज कोडिंग स्टँड. त्यांना आपण तसं का म्हटलं हे क्लिअर झालं असावं, ठीक आहे ना. परत एक वेळा रिपीट करतो, ही जी खालची स्टँड तुम्हाला दिसते 5 टू 3 प्राइम, याच्यावरती जो काय बेस सिक्वेन्स होता इट वॉज कॉपीड टू न्यूली सिंथेसाइज्ड mRNA. मग यांचा सिक्वेन्स सारखा म्हणून याला कोडिंग स्टँड म्हटले आणि याच्यावरती या स्टँडवरती ही mRNA तयार झाला म्हणून याला तुम्ही टेम्पलेट स्टँड म्हटले. क्लिअर दिस, राईट. आता हा प्रमोटर आहे, प्रमोटर कुठे प्रेझेंट दिसतोय तुम्हाला, प्रमोटरचा आपण लिहितो प्रमोटर इज प्रेझेंट अपस्ट्रीम टू 5 प्राइम एंड ऑफ, आता समजले तुम्हाला कुठली स्टँड, कोडिंग स्टँड. असं आपण का बोललो, अपस्ट्रीम का म्हटलं याला, कारण आपण रेफरन्स कोणता घेतोय की ह्या कोडिंग स्टँडचा. या स्टँडला अजून एक नाव देऊन टाका, चला याला तुम्ही म्हणू शकता रेफरन्स स्टँड. रेफरन्सचा अर्थ समजतो तुम्हाला की हे स्टँडर्ड समजून घ्या, याला कन्सिडर करून, कारण याची इन्फॉर्मेशन कॉपी झाली, याला स्टँडर्ड समजून कोण कुठे लोकेट झालाय त्याच्यानुसार आपण अपस्ट्रीम डाउनस्ट्रीम म्हणणार. कारण प्रमोटर इज प्रेझेंट ऍडजस्टंट टू कोडिंग स्टँड. डायग्राम नुसार आपण असं दाखवतोय, लक्षात घ्या, एनसीईआरटीच्या डायग्राम नुसार असं दाखवलंय आपण. अदरवाइज दिस सिक्वेन्स इज प्रेझेंट हिअर. प्रमोटर रिजन म्हणजे काय, प्रमोटर रिजन काही वेगळा प्रकार नाही, इट इज अ डीएनए सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स आहे, त्याला प्रमोटर म्हटले कारण या ठिकाणाहून आता ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस स्टार्ट होणार आहे म्हणून. वेल, तर
प्रमोटर इज प्रेझेंट अपस्ट्रीम टू 5 एंड ऑफ कोडिंग स्टँड, म्हणजेच इट इज ऍडजस्टंट टू 5 प्राइम एंड ऑफ दिस कोडिंग स्टँड, म्हणून त्याला आपण म्हटलो अपस्ट्रीम. टर्मिनेटर कुठे प्रेझेंट दिसतो तुम्हाला? टर्मिनेटर इज प्रेझेंट डाउन स्ट्रीम ऑफ 3 प्राइम एंड ऑफ कोडिंग स्टँड, ऑफ कोडिंग स्टँड. अगेन रेफरन्स काय घेतलाय? कोडिंग स्टँडचाच घेतलाय. कोडिंग स्टँडचा 3 प्राइम एंड दिसतं म्हणून त्याला आपण डाऊनस्ट्रीम म्हणतोय. आता प्रश्न हा येईल की प्रमोटरला तुम्ही अपस्ट्रीम म्हणताय, तर मग याला प्रमोटरची काय म्हणू शकतो आपण त्याला, डायरेक्शन चेंज होऊ शकते का? लोकेशन चेंज होऊ शकतं का? येस, इट कॅन बी चेंज. आता हा प्रमोटर इथे जर आपल्याला आणायचा असेल तर काय करावं लागेल? ह्या ज्या डीएनएचे स्टँड आहे त्याची पोलॅरिटी चेंज करावं लागेल. मी काय बोलतो कळालंय? कारण वेल चला बघूनच घेऊ. प्रमोटरची पोझिशन चेंज करता येईल का? हो, करता येईल. आता मी इथे लिहिलंय, आता इथे प्रमोटर लिहिलंय, बरोबर आहे. स्टँड लिहून टाकू आपण. याला लिहितो मी 5 प्राइम, याला 3 प्राइम, दिस इज 5 प्राइम अँड दिस इज 3 प्राइम. क्लिअर आहे? या तुमच्या दोन डीएनएचे स्टँड. आता प्रमोटर मी इकडे म्हणू शकतो, इकडे सुद्धा अपस्ट्रीम आहे. अपस्ट्रीम कसा राहील? आता सी हियर की इथे नवीन एमआरएनए, आता नवीन एमआरएनए कुठे तयार होईल मला एक सांगा? नवीन एमआरएनए हा इकडे तयार होणार. वेल कुठे? सी हियर. नवीन एमआरएनए आता 3 to 5 डायरेक्शनने असा सुरू होईल, असा तयार झालाय. 5 to 3 प्राइम डायरेक्शन, हा 5 प्राइम टू 3 प्राइम, हा झाला तुमचा एमआरएनए तयार. मग या स्टँडला ज्याच्यावरती तयार होतो त्याला तुम्ही कोणती स्टँड म्हणणार? टेम्पलेट स्टँड म्हणणार. आणि ज्याच्यावरती तयार होत नाही त्या स्टँडला कुठला म्हणणार? कोडिंग स्टँड. आता मला एक सांगा, ही जी कोडिंग स्टँड रेफरन्स स्टँड म्हणून आपण वापरली, मग याचा 5 प्राइम कुठे दिसतोय? हा. मग इथे प्रमोटर अटॅच होऊ शकतो. आताही तुम्ही त्याला अपस्ट्रीम म्हणणार, पण कोणाच्या? कोडिंग स्टँडच्या. फक्त फरक हा झाला की या डीएनए टेम्पलेट स्टँड आणि कोडिंग स्टँडच्या पोलॅरिटी ह्या चेंज झाल्या. अगोदर इथे 5 होता, आता 3 आलंय. इथे 3 होते, इथे 5 झालंय. क्लिअर दिस? म्हणजेच द लोकेशन ऑफ द प्रमोटर कॅन बी चेंज्ड वेन यू वुड रिव्हर्स द पोलॅरिटी. पोलॅरिटी रिव्हर्स जेव्हा कराल तेव्हा प्रमोटरचं लोकेशन चेंज होऊ शकेल. तर इथे सुद्धा तुम्ही अपस्ट्रीमच म्हणणार, कारण 5 प्राइम एंड ऑफ कोडिंग स्टँड लाईज हियर, इकडे पडून आहे. ठीक आहे? इथे स्ट्रक्चर जीन, इथे टर्मिनेटर जीन. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊ. प्रमोटर रिजन बद्दल थोडीशी ऍडिशनल आपण माहिती आता इथे घेऊ. कन्सिडर करू की हे तुमचं ट्रान्सक्रिप्शन युनिट आणि इथे आहे हा प्रमोटर, इथे आहे तुमचा हा स्ट्रक्चरल जीन आणि इथे असेल तुमचा टर्मिनेटर. ओके, हा तुमचा प्रमोटर. या प्रमोटरला मी थोडं मोठं घेणार खाली आणि असं करतो की वेल दिस इज युअर प्रमोटर. हा काय तुमचा प्रमोटर. वेल, तर हाच रिजन खाली घेतलाय आपण, बाकीचं मी काही काढलेलं नाहीये. हा प्रमोटर खाली घेतलाय. तर प्रमोटरला आपण काय सांगितलं की याच्यामध्ये किती बेस पेअर असतील? 100 पासून 1000 पर्यंत बेस पेअर्स कॅन बी प्रेझेंट. 100 to 1000 बेस पेअर्स असं लिहिलं मी प्रेझेंट. इतक्या रिजन मध्ये 100 पासून 1000 पर्यंत बेस पेअर प्रेझेंट असू शकतात. याच्यामध्ये एक रेग्युलेटरी प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असणार, रेग्युलेटरी सिक्वेन्सेस सुद्धा प्रेझेंट असू शकणार. ठीक आहे? त्याला आपण कंट्रोल एलिमेंट सुद्धा म्हणू शकतो, राइट? और रिस्पॉन्स एलिमेंट बेटर वे असं म्हणू आपण. रिस्पॉन्स एलिमेंट्स आर प्रेझेंट. रिस्पॉन्स एलिमेंट्स आर प्रेझेंट. कुठे प्रेझेंट आहेत? दिस रिस्पॉन्स एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दिस प्रमोटर रिजन. प्रमोटर रिजन मध्ये प्रमोटर रिजन कशा कशाने बनलेला आहे? तर प्रमोटर रिजन इज मेड फ्रॉम, प्रमोटर रिजन इज मेड फ्रॉम एक कोर प्रमोटर. Second is your proximal promoter, and distal promoter. तिसरा काय बोललो आपण? डिस्टल प्रमोटर. इतक्या डिटेल मध्ये तुम्हाला इनफॅक्ट जायची गरज नाही, फक्त एक बेसिक पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगायचे. दॅट इज वाय वी आर मेन्शनिंग दिस. काय सांगितलं? दिस इज प्रमोटर रिजन. याच्यामध्ये बेसिक मेसेज 100 पासून 1000 प्रेझेंट असतील. ठीक आहे ना? नंतर याच्यामध्ये रिस्पॉन्स एलिमेंट सुद्धा प्रेझेंट आहे. रिस्पॉन्स एलिमेंटची गरज का असणार आहे? तर रिस्पॉन्स एलिमेंट्स आर रिक्वायर्ड, दीज आर रिक्वायर्ड फॉर प्रोव्हाइडिंग स्टेबल बाइंडिंग साइट. कशासाठी असणार आहे ते? फॉर प्रोव्हाइडिंग स्टेबल बाइंडिंग
site for RNA polymerase and तुमचे कुठले ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स. ट्रान्सक्रिप्शनचे जे रो आणि सिग्मा फॅक्टर्स जे असतील, ठीक आहे ना, तर रो आणि सिग्मा फॅक्टर अटॅच स्टेबली त्याला अटॅच व्हावे, चांगल्या पद्धतीने अटॅच व्हावे आणि आरएनए पॉलिमरेज एन्झाईम ह्या प्रमोटरला अटॅच व्हावा म्हणून तिथे रिस्पॉन्स एलिमेंट आहेत. याच्यापैकी जे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आहेत तर यांचं काम काय? ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर म्हणजे काही वेगळे आहेत का? नो. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स आर नथिंग बट दीज आर प्रोटीन्स. आणि या प्रोटीनचं काम काय असणार आहे की आरएनए पॉलिमरेजला इथे व्यवस्थित ठिकाणी अटॅच करायचे आणि याचं रेग्युलेशन करायचं. कशाचं? ट्रान्सक्रिप्शनचं रेग्युलेशन करणे. लिहून टाकू ते सुद्धा. फंक्शन काय फंक्शन लिहू आपण? कंट्रोल अँड रेग्युलेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस हे कुणाचं फंक्शन झाले? ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरचं झालंय. कुठले फॅक्टर्स असतात? रो फॅक्टर आहे, सॉरी सिग्मा फॅक्टर आहे आणि रो फॅक्टर याच्यामध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे, मग आपण सांगितलं इतक्या गोष्टी तुम्हाला आता इथपर्यंत क्लिअर आहे. वेल, जस्ट अ सेकंड, लेट मी सी टाइम. 56 मिनिट. वेल, 56 मिनिट झाले. थोडासा एक्सटेंड होतोय, थोडा लेंदी व्हिडिओ होतोय, पण याचं सगळं डिटेल इन्फॉर्मेशन आता आपल्यापर्यंत येत आहे. राईट, थोडंसं याला ओके. कुठपर्यंत आलो आपण की हा जो वेल कंट्रोल एलिमेंट जे आहेत किंवा त्याला रिस्पॉन्स एलिमेंट, त्यांचं काम काय असणार की एक स्टेबल साईट प्रोव्हाइड करणे. कुणासाठी? आरएनए पॉलिमरेज एन्झाईम, त्याला बाइंड व्हावं लागेल आणि ते जे फॅक्टर्स असतील त्यांना सुद्धा एक स्टेबल साईट मिळायला हवी. क्लिअर? वेल, फॅक्टर्स म्हणजे काय? दीज आर प्रोटीन्स. सिग्मा फॅक्टर आहे, रो फॅक्टर आहे, पॉलिपेप्टाइड चेन आहे सिम्पली. राईट? आणि त्याचं फंक्शन काय? कंट्रोल अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. प्रोकॅरियोट मध्ये आणि युकॅरियोट मध्ये ही जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस असेल ही थोडीशी डिफरंट असणार आहे. कारण काय की जो कोर एन्झाईम असणार आहे, फॉर एक्झाम्पल कोर एन्झाईम प्रोकॅरियोट मध्ये लिहितोय मी. प्रोकॅरियोट्स मध्ये कोर एन्झाईम जो असणार, आपण कोर एन्झाईम बद्दल बोललोय की त्याच्यामध्ये सब युनिट्स प्रेझेंट असतात, 2 अल्फा बीटा डॅश आणि बीटा एप्सिलॉन. राईट? कोर एन्झाईम सोबत देअर शुड बी असोसिएशन ऑफ सिग्मा फॅक्टर. जर सिग्मा फॅक्टर ह्या तुमच्या कोर एन्झाईम सोबत अटॅच नसेल तर बाइंडिंग साइट रिकॉग्नाइज करणे नॉट त्याला अवघड जाणार किंवा ती रिकॉग्नाइज होणार नाही. का लागणार? कारण टू फाइंड आउट रेकॉग्निशन साइट. ओके, तसं नाही, टू रिकॉग्नाइज बाइंडिंग साइट असं म्हणायचं मला. टू रिकॉग्नाइज बाइंडिंग साइट. ओके, ही सिंपल प्रोसेस झाली. कुणामध्ये? प्रोकॅरियोट मध्ये. कोर एन्झाईम आहे, त्याला सिग्मा फॅक्टर अटॅच होणार आणि मग बाइंड कुठे बाइंड व्हायचं? प्रमोटर रिजन मध्ये ते त्याला सापडणार. पण युकॅरियोटच्या केसमध्ये इन युकॅरियोट्स देयर इज रिक्वायरमेंट ऑफ 7 डिफरंट फॅक्टर्स. हे वेगवेगळे 7 फॅक्टर्स लागणार. कशासाठी? रिकॉग्निशन ऑफ साइट अँड बाइंडिंग ऑफ आरएनए पॉलिमरेज. रिझन बिंग हे 7 फॅक्टर्स लागणार सो दॅट तुमचा पॉलिमरेज 2 जो आहे, आरएनए पॉलिमरेज 2 हा राईट ठिकाणी अटॅच होणार आणि फर्दर प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन विल बी कॅरीड आउट. हे ऍडिशनल तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, आपण सांगितलंय प्रोकॅरियोट असू द्या किंवा युकॅरियोट असू द्या, दोघांमध्ये ही टाईट कंडिशन आहे की या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ही एका कंटिन्युअस मॅनरने किंवा विदाऊट एनी डिस्टर्बन्स ही कंटिन्यू व्हायला हवी. क्लिअर? आता आपण सांगितलंय की हे जे तुमचे रिस्पॉन्स एलिमेंट आहेत किंवा तुमचा प्रमोटर रिजन कशापासून बनलाय? कोर प्रमोटर, प्रॉक्सिमल प्रमोटर आणि डिस्टल प्रमोटर. असं समजा हे टोटल काय झालंय तुमचा? हा इथपासून इथपर्यंत हा काय झालाय? प्रमोटर झालाय. बरोबर आहे? याच्यावरती वेगवेगळ्या साईट असणार आहेत. तर मी लिहितो याला कोर प्रमोटर. ठीक आहे, प्रॉक्सिमल प्रमोटर, डिस्टल प्रमोटर. इतक्या पार्टला मी लिहितोय आता कोर प्रमोटर. या पार्टला लिहितोय मी प्रॉक्सिमल प्रमोटर. ठीक आहे, आणि ह्या पार्टला लिहितोय डिस्टल प्रमोटर. डिस्टल म्हणजे डिस्टंट. किती? 100 पासून 1000 न्यूक्लियोटाइडचा हा सिक्वेन्स तयार झालेला आहे. टोटल आपण फक्त प्रमोटरच बघतोय. तर या कोर प्रमोटर कशाने बनलेला आहे? तर एक वेगळ्या कलरने घेऊ आपण याला आता. वेल, या कोर प्रमोटर मध्ये असं समजा की ही एक साइट प्रेझेंट आहे, ही एक साइट प्रेझेंट असेल आणि इथे एक साइट प्रेझेंट असेल. ओके, तर त्या साइटला सुद्धा आपण वेगवेगळे नाव देऊ. त्याला नाव काय देणार? ही आरएनए पॉलिमरेज बाइंडिंग साइट. इथे आरएनए पॉलिमरेज हा काय होणार आहे? बाइंड होणार. क्लिअर दिस?
दुसरा, याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक सिक्वेन्स सापडणार TA असा, आणि यालाच तुम्ही म्हणायचंय आता सिम्पली टाटा बॉक्स. क्लिअर. तिसरा हा ट्रान्सक्रिप्शन स्टार्टिंग साइट, TSS, ट्रान्सक्रिप्शन स्टार्टिंग साइट. हे सगळं प्रमोटरच्या कोर प्रमोटर मध्ये आपण बघतो याला. ठीक आहे. यातला जो टाटा बॉक्स आहे, तर टाटा बॉक्स हा प्रोकॅरियोट मध्ये आणि युकॅरियोट मध्ये डिफरंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल काय, टाटा बॉक्स इन युकॅरियोट्स, याला तुम्ही काय म्हणणार आहे, याला तुम्ही म्हणणार हॉग्नेस बॉक्स. दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. सिक्वेन्स काय याचा, TA. ओके. आणि प्रोकॅरियोट्स मध्ये त्याच टाटा बॉक्सला, प्रोकॅरियोट्स मध्ये टाटा बॉक्स TAT हा एक सिक्वेन्स असणार, त्याला तुम्ही म्हणणार प्रिब्नो बॉक्स. अगेन दिस इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. लक्षात घ्यायचंय, टाटा सिक्वेन्स हा TA म्हणून त्याला टाटा नाव दिलं. क्लिअर आहे. त्याचं एक काय म्हणू आपण फंक्शन आहे. तर हा जर प्रोकॅरियोट मध्ये प्रेझेंट असेल त्याला प्रिब्नो बॉक्स म्हणा, आणि तो जर युकॅरियोट मध्ये असेल त्याला हॉग्नेस बॉक्स म्हणा. का, सायंटिस्ट, या सायंटिस्टने इथे शोधलं, या सायंटिस्टने प्रोकॅरियोट मध्ये शोधलं. ठीक आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे, युकॅरियोट मध्ये आणि आर्केबॅक्टेरिया मध्ये, ठीक आहे, सिक्वेन्स जो असणार हा असणार. दिस सिक्वेन्स इज प्रेझेंट इन युकॅरियोट्स अँड आर्केबॅक्टेरिया. आणि मोस्ट ऑफ प्रोकॅरियोट मध्ये हा जो सिक्वेन्स आहे थोडासा डिफरन्स दिसतोय बघा. हा TAAA, तिथे TATAT, तर याला प्रिब्नो बॉक्स म्हणायचं आणि याला हॉग्नेस बॉक्स म्हणायचं. कुणामध्ये, युकॅरियोट्स मध्ये. आणि हा सिक्वेन्स आर्केबॅक्टेरिया मध्ये सुद्धा सापडतो. आता हा जो टाटा बॉक्स आहे, तर याच्यामध्ये दोन साइट्स प्रेझेंट आहेत. साइट्स कोणत्या दोन साइट्स प्रेझेंट आहेत, की जिथे फॅक्टर्स अटॅच होऊ शकतील, वेगवेगळे फॅक्टर्स, जसं की सिग्मा फॅक्टर इथे अटॅच होणार. आणि सेकंड इज हिस्टोन प्रोटीन सुद्धा त्याला अटॅच होऊ शकतील. हिस्टोन प्रोटीन्स, तुम्हाला माहिती आहे की हिस्टोन प्रोटीनचा रोल कशामध्ये येतो. हिस्टोन प्रोटीन्स आर इन्व्हॉल्ड इन द पॅकेजिंग ऑफ DNA. माहिती आहे तुम्हाला. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम नाहीये, दोघांचे फंक्शन वेगळे आहेत. तर या हिस्टोन प्रोटीनचं फंक्शन काय असणार आहे, इट विल स्टॉप प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. इथे स्टॉप म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, स्टॉप हा शब्द प्रॉपर नाही राहणार. इट विल इनिबिट, म्हणजे सुरुवात होऊ देणार नाही, ट्रान्सक्रिप्शनची सुरुवात होऊ देणार नाही. आणि जे फॅक्टर्स आहेत, इट विल इनिशिएट द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. इथपर्यंत आता तुम्हाला कळालंय, राइट. चलो पीछे जाएंगे अभी. हे तुमचं आता प्रमोटर रिजन, याचे फंक्शन तुम्हाला समजलं. ट्रान्सक्रिप्शन साइट म्हणजे या साइट पासून, स्टार्टिंग साइट पासून काय होणार, इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. RNA पॉलिमरेज बाइंडिंग साइट इथे आहे. वेल, हे टाटा साइट मध्ये. आता प्रॉक्सिमल कंट्रोल सेंटर. वेल, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इतका जो इथे पार्ट दिसतोय ना, हा ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट साइट, तर त्याला तुम्ही असं +1 म्हणू शकता. +1 का, कारण या साइट, इथे जो न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहे त्याच्या पुढे आता एकमेकाला ते अटॅच होतील आणि RNA तयार होणार, याला प्लस. आणि याच्या मागचे सगळे जे बेस असतील तर त्यांना तुम्ही मायनस म्हणणार. समजलं. मग याचा टाटा बॉक्स हा किती बेस पेअर मध्ये प्रेझेंट आहे, इथे लिहितो मी -25 बेस पेअर्स. म्हणजे याच्या मागे आता तुम्ही मायनस साइन देणार ना, हे 25 बेस पेअर आहे सपोज. त्या 25 बेस पेअर या स्टार्टिंग साइट पासून जितके काही न्यूक्लियोटाइड असतील तर ते 25 आहेत सपोज. त्या 25 मध्ये तुम्हाला हा सिक्वेन्स सापडतो. क्लिअर आहे. तो टाटा बॉक्स झाला, त्याची इन्फॉर्मेशन आपण घेतली. याच्याच पलीकडे समजा -35 ला, -30 बेस पेअरला, तर इथे एक रेकग्निशन साइट प्रेझेंट आहे. रेकग्निशन साइट, कारण येणारा RNA पॉलिमरेज जो आहे त्याला तुम्हाला रेकग्नाइज करायचंय, मग तो रेकग्निशन साइट ही झाली आहे. ठीक आहे. नंतर इथे -70 टू, सरळ लिहितो, -70 टू -80 बेस पेअर. इकडे मागे मागे सगळे बेस पेअर आपण उलटे काउंट करतो म्हणून याला मायनस लिहिलंय. तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक सिक्वेन्स सापडणार, आणि दॅट सिक्वेन्स इज अ कॅट सिक्वेन्स. ओके. परत मागे गेले तुम्ही तर -100 ला तुम्हाला एक GC रिच रिजन इथे दिसणार. क्लिअर आहे. तर हे जे तयार झालेत ना तुमचे हे कॅट रिजन, GC रिजन, तर दीज आर युअर प्रॉक्सिमल प्रमोटर्स. ठीक आहे.
तर ही प्रमोटर बद्दलची आपली सगळी इन्फॉर्मेशन झाली. आता ही तुम्हाला क्लिअर कट समजणार की बाबा सिग्मा फॅक्टर येणार प्रोकॅरियोटच्या केसमध्ये, ह्या आरएनए बाइंडिंग साईटला आयडेंटिफाय करणार, इथपासून मग पुढे आरएनए पॉलिमर जिथे अटॅच होईल, मग टाटा बॉक्स इथे तुमचे फॅक्टर वगैरे अटॅच होतील आणि या ट्रान्सक्रिप्शन स्टार्टिंग साईट पासून पुढची प्रोसेस स्टार्ट होणार. ठीक आहे. वेल, सो दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ युअर प्रमोटर साईट. पुढे जाऊ. आता जाऊ आपण ओ वेल, लाईट गेली रे बाबा. सर लाईट गेली होती. वेल, आता आपण प्रमोटर कंप्लीट केलाय. परत एक वेळा ते स्ट्रक्चर सेम आपलं, ते तुमच्या डीएनए स्ट्रँड्स, या प्रमोटरची सगळी इन्फॉर्मेशन आता तुमच्याकडे आहे. ठीक आहे ना. मधला जो पार्ट आपण दाखवला होता, दिस पार्ट इज युअर स्ट्रक्चरल जीन. इट इज अ स्ट्रक्चरल जीन. ठीक आहे ना. तर स्ट्रक्चरल जीन म्हणजे असा पार्ट की वेअर ट्रान्सक्रिप्शन will take place. Where transcription will take place. या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे ना. मग ही जो स्ट्रक्चर जीन आहे, तर हा युकॅरियोट मध्ये कसा आणि प्रोकॅरियोट मध्ये कसा, आपल्याला कॉन्सेप्ट ऑफ जीन मध्ये बघायचं आहे. युकॅरियोट्स मध्ये दी स्ट्रक्चरल जीन इज मोनोसिस्ट्रॉनिक आणि प्रोकॅरियोट मध्ये स्ट्रक्चरल जीन इज पॉलीसिस्ट्रॉनिक. व्हॉट डज दॅट मीन? मिनिंग काय झाला? मिनिंग आपण बघू. सपोज हे डीएनए ची स्ट्रँड, इथे तुमचा स्ट्रक्चरल जीन आहे. या स्ट्रक्चरल जीन पासून आता कोण तयार होणार? तर एमआरएनए तयार होणार. त्याचं ट्रान्सलेशन होऊन देयर विल बी सिंथेसिस ऑफ प्रोटीन. समजा ही प्रोटीनची चेन इथे आता अशी तयार झाली आहे आणि हा इथे तुमचा काय तयार झालाय? एमआरएनए तयार झालाय. क्लिअर दिस? इथे एक पर्टिक्युलर कुठला तरी एक सिक्वेन्स असणार आहे. तो सिक्वेन्स ठरवेल की एमआरएनए तयार होऊन त्याच्यानंतर प्रोटीन बनवायचा की बनवायचा नाही. हे स्ट्रक्चरल जीनला मी इकडे काढलंय. इथे लिहितोय मी स्ट्रक्चरल जीन. ठीक आहे. स्ट्रक्चरल जीनचं मेन काम काय? ट्रान्सक्रिप्शन करणे, एमआरएनए करणे. परंतु याच्यावरती काही जीन्स असे असतील, ठीक आहे, या डीएनए वरती काही जीन्स असे असतील की दॅट विल सिंथेसाइज अ प्रोटीन मॉलिक्यूल. प्रोटीन इज नथिंग बट युअर पॉलीपेप्टाइड. बरोबर आहे की नाही? मग असा एक सिक्वेन्स की जो तुमच्या स्ट्रक्चरल म्हणजे डीएनए वरती असा एक जीन्सचा सिक्वेन्स प्रेझेंट असणार, एक न्यूक्लियोटाइड बेसिसचा सिक्वेन्स प्रेझेंट असणार, विच विल कोड फॉर पॉलीपेप्टाइड सिंथेसिस. पुन्हा एक वेळा, असा बेस सिक्वेन्स प्रेझेंट ऑन द स्ट्रक्चरल जीन दॅट विल सिंथेसाइज पॉलीपेप्टाइड चेन. असा सिक्वेन्स डीएनएच्या स्ट्रँड वरती की जो पॉलीपेप्टाइड चेनला तयार करणार, that will be called as cistron. त्याला तुम्ही नाव काय देणार? सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन इज युनिट ऑफ फंक्शन. वाय? परत एक वेळा सांगतो, सिस्ट्रॉनचं काम काय? मग सिस्ट्रॉनचं काम टू सिंथेसाइज पॉलीपेप्टाइड चेन. त्याला सिस्ट्रॉन म्हणायचं. सिस्ट्रॉन, म्युटॉन, रेकॉन असे वेगवेगळे पार्ट असतात. ठीक आहे ना. आता सिस्ट्रॉन समजलं तुम्हाला. मग आपण सांगितलं युकॅरियोट मध्ये मोनोसिस्ट्रॉनिक आहे. असं समजा स्ट्रक्चरल जीन आहे आणि या स्ट्रक्चरल जीन वरती आता मी इथे लिहितोय वेल, ठीक आहे, याच्यावरती इथे मी काढलाय एक रेड कलरचं स्ट्रक्चर, त्याला तुम्ही सिस्ट्रॉन म्हणा. म्हणजे मोनोसिस्ट्रॉनिक मध्ये या स्ट्रक्चरल जीन वरती एकच सिस्ट्रॉन आहे आणि या सिस्ट्रॉनने आता पॉलीपेप्टाइडची चेन्स तयार केली, म्हणून युकॅरियोट मध्ये आपण बोललो मोनोसिस्ट्रॉनिक कंडिशन आहे. प्रत्येक जे काय ट्रान्सक्रिप्शन युनिट असतील, ठीक आहे, त्यांचे जे स्ट्रक्चरल जीन असतील त्याच्यावरती एक एकच सिस्ट्रॉन तुम्हाला मिळणार. हीच जर कंडिशन तुम्ही घेतली की प्रोकॅरियोट मध्ये, तर प्रोकॅरियोटच्या कंडिशन मध्ये आपण थोडं वेगळं घेऊ. इकडे हा डीएनए, ठीक आहे, हा इतका काय झाला तुमचा? दिस इज युअर स्ट्रक्चरल जीन. त्याच्यावरती असे वेगवेगळे सिस्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, असे पार्ट प्रेझेंट आहेत. तर याच्यापासून सुद्धा काय तयार होणार? अगोदर एमआरएनए तयार होणार आणि एमआरएनए तयार होऊन याच्यापासून एक पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार, याच्यापासून दुसरी पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार, याच्यापासून तिसरी पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार. म्हणजेच हा एक कम्प्लीट स्ट्रक्चरल जीन आहे. कुणामध्ये प्रेझेंट आहे? प्रोकॅरियोट मध्ये. याच्यावरती वेगवेगळे सिस्ट्रॉन्स आहेत जे की पॉलीपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन करणार आहेत. मग या स्ट्रक्चरल जीननी एमआरएनए बनवला आणि या सिस्ट्रॉननी त्या एमआरएनए पासून इंडिव्हिज्युअल प्रोटीन्स तयार केलेत, वेगवेगळे प्रोटीन तयार केलेत, जसं की लॅक ओपेरॉन मध्ये आपण बघणार किंवा बघितलेलं आहे. ठीक आहे ना. आणि यांची प्रोकॅरियोट मध्ये गरज आहे का? हो, गरज आहे. का? कारण जोपर्यंत हे वेगवेगळे प्रोटीन तयार होत नाही तोपर्यंत पर्टिक्युलर फंक्शन ती प्रोकॅरियोटिक सेल कंप्लीट करू शकणार नाही. जसं की लॅक ओपेरॉन मध्ये बीटा गॅलॅक्टोसाइडेस, झेड जीन,
हा इथे लिहून टाकू आपण. चला, हा झेड स्ट्रक्चरल जीन, हा स्ट्रक्चरल जीन, हा स्ट्रक्चरल जीन, ठीक आहे. याच्यावरती सिस्ट्रॉन प्रेझेंट, यानी बीटा गॅलेक्टोसाइडीज बनवला, यानी वायनी ट्रान्सएसिटेज बनवला, सॉरी परमिएज एन्झाइम बनवला, आणि याने ट्रान्सएसिटेज बनवला. आणि तिन्ही एन्झाइम्सचा वापर करून मग मेटाबॉलिक प्रोसेस वॉज पॉसिबल इन युअर प्रोकॅरियोटिक सेल. मग पॉलिसिस्टॉनिक आणि मोनोसिस्टॉनिक तुम्हाला समजलंय. स्ट्रक्चरल जीनवरती भरपूर सारे सिस्ट्रॉन प्रेझेंट असणे, जे की वेगवेगळे पॉलिपेप्टाइडचे चेन बनवतील, ती कंडिशन पॉलिसिस्टॉनिक. आणि जर स्ट्रक्चरल जीनवरती सिंगल सिस्ट्रॉन जर प्रेझेंट असेल, सिंगल सिस्ट्रॉन, तर त्या कंडिशनला तुम्ही म्हणणार मोनोसिस्टॉनिक कंडिशन. हे समजलं तुम्हाला स्ट्रक्चर जीन बद्दल. आता फायनली आपण बघू, हा तुमचा टर्मिनेटर. टर्मिनेटर कसा प्रेझेंट असणार, मला हे पुसून घेतलं एक मिनिट. ओके, टर्मिनेटर इज प्रेझेंट डाउनस्ट्रीम टू 3 प्राइम एंड ऑफ कोडिंग स्ट्रँड. अँड टर्मिनेटर रिजन मध्ये हा तुमचा टर्मिनेटर रिजन. टर्मिनेटर असा रिजन विच इज प्रेझेंट डाउनस्ट्रीम, सुरुवातीला सांगितलं आपण, विच इज प्रेझेंट डाउनस्ट्रीम. कुणाला डाउनस्ट्रीम? ऍट 3 प्राइम एंड ऑफ कोडिंग स्ट्रँड. कोडिंग स्ट्रँड. आणि या टर्मिनेटर रिजनला देर विल बी असोसिएशन ऑफ रो फॅक्टर. इथे कोण अटॅच होणार आहे? रो फॅक्टर. अँड विच विल कम्प्लीट द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. की इथे आता ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस स्टॉप होणार. कुणामुळे होणार? रो फॅक्टरमुळे होणार. आणि हा जो तुमचा प्रमोटर रिजन होता, इथे कुठला फॅक्टर अटॅच होणार होता? सिग्मा फॅक्टर अटॅच होणार होता. अँड दिस फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. आणि ही जी मधली जी प्रोसेस आहे ते मेकॅनिझम मध्ये आपण बघू नेक्स्ट लेक्चर मध्ये. तर मधले जे ट्रान्सक्रिप्शन ऍक्च्युअल प्रोसेस होणार, तर इट विल बी कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज प्लस त्याला हेल्प करणारा इलॉंगेशन मध्ये Mg2+ कोफॅक्टर. हे वेगवेगळे फॅक्टर्स झाले बघा. मग इनिशिएशन फॅक्टर झाला तुमचा सिग्मा, इलॉंगेशन फॅक्टर झाला तुमचा मॅग्नेशियम, आणि टर्मिनेशन फॅक्टर झाला रो फॅक्टर. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये होप इथपर्यंत तुम्हाला सगळे डिटेल इन्फॉर्मेशन कळाल्या. आता मेकॅनिझम ऑफ ट्रान्सक्रिप्शन वी विल टॉक अबाउट इन द नेक्स्ट लेक्चर. वेल, ओके, थँक्यू व्हेरी मच.